विद्यार्थ्यासाठी सूचना आहे. टायमिंग आपलं सकाळी 10 ते 5 आहे. तरीसुद्धा आपण बरेचसे विद्यार्थी लेट आलेत. काय काय मला वाटतं 11:30ला आलेत. जी उशिरा नाही ती प्रार्थनेच्या वेळेस मी शिक्षा देणार आहे ती. तर 5 वाजल्याशिवाय कुणी जायचं नाही. आणि जर एखादा विद्यार्थी पळून चालला तर त्याला धरून आणायचंय माझ्याकडे. लक्ष ठेवायचं. बाळूसारखा एखादा विद्यार्थी पळाय बघल. बाळ म्हणणार लय थकवा आला मी आलोच जरा 2 मिनिटात. कार्यक्रमाचा खर्च बसल म्हणावं सगळा. करा इकडे इकडे तोंड करा माझ्याकडं. मी देवराव कुबेर इयत्ता 10वी क उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. विठ्ठलराव शिंदे प्रशाला निमगावटे भागशाळा सापटनेटे सन 2000-2001 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10वी तुकडी क मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज त्या ठिकाणी स्नेहसंमेलन. त्यानिमित्त या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय मुख्याध्यापक, मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे आज या शाळेच्या प्रांगणामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्नमः. एखाद्या दगडाला शिल्पकाराने विभूतीने परिवर्तन ब्लूटूथ जीवन सार्थकी लावावे. अगदी तसेच या आपल्या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचला. गुरुजनांनी शिकवलेले पाठ, केलेले उपदेश आणि प्रसंगी दाखवलेले 14वे रत्न या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे आपण सर्व विद्यार्थी आज इथपर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. म्हणूनच आपले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशिवाय हे नियम पूर्णच होऊ शकत नाही. आज आपल्या उपस्थितीत सोहळ्याला एक वेगळेच साज चढलाय. या ज्ञानदानाची परतफेड आपल्याकडून होणे अशक्यच आहे. तरी या घरगुती सोहळ्याची औपचारिकता स्मरण रंजनाचे एक स्वरूप म्हणून आपण ज्याप्रमाणे जहाजाला दिशा दाखवण्यासाठी होका यंत्राची गरज असते, तसेच आजच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला दिशा दाखवण्यासाठी नेतृत्वाची अथवा अध्यक्षाची गरज असते. जसे राजा विना दरबार तो कसला, राजा विना दरबार तो कसला, सिंहा विना जंगलाचा राजा तो कसला, अध्यक्ष विना सोहळ्याचा साज तो कसला. म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे, आजच्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आपल्या जिल्हा परिषद शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक साळुंके गुरुजी यांनी स्वीकारावे असे मी त्यांना विनंती करतो. आत्ताच जे आमचे सहकारी मित्र देवराव सरांनी सूचना मांडली त्यास आम्ही सर्व विद्यार्थी आणि प्रशालेतर्फे पूर्ण अनुमोदन देत आहोत. धन्यवाद. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय डी.बी. शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन अतिथींना विनंती करूनी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. जीवनात हवी प्रकाशाची वात, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान हे आपणास ज्ञात आहे. दीप प्रज्वलनाने करूया आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृती.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करावी. एक सुंदर सोहळा आहे. हे गेट टुगेदर म्हणजे आपल्या नात्याचा उत्सव, रोजच्या गडबडीत हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवण्याची ही संधी म्हणजे आजचा हा स्नेह मेळावा आहे. जीवनातील हा एक छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणी देऊन जातो. जे उपस्थित आहेत ते काही ना काही आठवण घेऊन जातील, जे अनुपस्थित आहेत त्यांना ह्याचं काहीतरी दुःख होईल अशी आशा पकडूया. आजचा दिवस म्हणजे 25 ऑक्टोबर 2025 हा 25 वर्षानंतर म्हणजेच आपला बॅचचा रौप्य महोत्सव आहे. म्हणून आपण इथं या खास क्षणी जमलेलो आहोत. कामाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून सारे एकत्र आलो आहोत. गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र येणं नव्हे तर आपले अनुभव, आनंद आणि स्मित यांची देवाणघेवाण होणं. प्रत्येकजण आपल्या कथा, आठवणी, भावना हा क्षण खास बनवत आहे. एकत्र येऊया, मनाशी बोलूया, सुखदुःखाच्या वाटा एकत्र चालूया. स्नेहाच्या गंधाने फुलू दे नाती गेट टुगेदरच्या स्नेहाच्या दिनी. यानंतर आपल्या मनातील हा क्षण आठवणी मांडण्यात आपण आता काय करू, 1 बाय 1 सगळ्यांनी यावं. सरांनी सांगितले त्याप्रमाणे आपली माहिती द्यावी. आपण काय करतो, आपलं नाव, मुलं किती, बायको किती, प्रत्येकाने प्रोफाईल आणि आपली मुलं किती आहेत, सासरवाडी महत्वाचं. मी शेवटी सांगावं म्हणलं होतं, आता माझं ऐकून बोर झाला चाल, पण ठीक आहे. मी प्रशांत भारत साळुंके, राहणार पालवण, परंतु कर्मभूमी सापटणे असं म्हटलं तर काय हरकत नाही. एक पत्नी सत्वशिला, माझं शिक्षण आहे MSc ॲनालिटिकल केमिस्ट्री. माझी पत्नीचं नाव आहे सत्वशिला भारत ढवळे. तिचं शिक्षण आहे MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री B.Ed आणि नेट क्वालिफाईड. एक मुलगा मल्हार, एक मुलगी मोठी श्रीषा, ती 6वीला आहे आणि मुलगा UKGला आहे. माझा व्यवसाय शेती प्रामुख्याने. मी साखर कारखान्यामध्ये लॅब इन्चार्ज ह्या पदावर काम करीत आहे. शहाजी पवार. माझं नाव शहाजी तानाजी पवार आहे. मी सध्या पुण्यामध्ये राहत आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझी मोठी मुलगी इयत्ता 4थीला शिकत आहे, दुसरी मुलगी आता 2री आणि लहान मुलगा नर्सरीला आहे. मी सध्या पुण्यामध्ये छोटासा बिझनेस वॉटर प्युरिफायरचा करत आहे. सासरवाडी तांब्याची आहे. माझ्या बायकोचं नाव सोनाली भारत थोरात आहे. माझे नाव युवराज दिगंबर कोरडे. मी शेती करतो. मला 2 मुली 1 मुलगा आहे. थोरली श्रेया, प्रिया आणि धाकटा यश. माझी सासरवाडी ओरवडची आहे, मामाचीच मुलगी. रुपाली बापू गवळी. शिक्षण 12वी. मी तानाजी विठ्ठल कुबेर, शेती करतो आणि बायकोचं नाव अश्विनी तानाजी कुबेर आणि केमचे आहे. एकच मुलगा आहे. मग पवार साहेब आठवण ठेवा. मी अंकुश रघुनाथ पाटील, शिक्षण इयत्ता 10वी.
एक मुलगी एक मुलगा. मालकीणीचं नाव स्वाती अंकुश पाटील. सासरवाडी होत असते. पहिल्यांदा बोललो कसं घाबरलो परत काय करायचं. बाळासाहेब गोळे चला. माझं नाव बाळासाहेब अरुण गोरे, राहणार सापटणे. मला 2 मुलं आहेत. पत्नी देहांत झालंय. दारू किती लागते सांगा की एकदा. देशभक्त झालोय. कमी करा तेवढी, आणखी तेवढी इच्छा आहे. माझे नाव नितीन पोपट बेंगारे. मला बोलायला येत नव्हतं, नाव घेऊ नका म्हटलं तरी घेतलं नाव. काय सांगायचं आता. नाही, पत्नी एकच आहे. सासरवाडी गुरसाळे पंढरपूर. मामाची मुलगी नाही. मेवण्या 2 आहेत. त्या इथल्यापेक्षा सापडण्यापेक्षा बरं आहे ना. सापडण्यापेक्षा बरं आहे. नाही, सकाळी आलेला मामाची इथं गेल तू भेट सगळ्यांना. 10 वर्षानंतर आलो इकडं. आलो नाही, एकटाच आलो. 2 मुलं आहेत. ती एक मुलगी आहे. मुलगी नाही म्हणजे घरचे सगळे शिक्षण बघते त्यामुळे लक्ष दे नाही. 5वीला आहे मुलगी आणि मुलगा 2रीला आहे. मी कारखाना चालल्यामुळे जरा फोनचं जास्त हे होते ना, त्यामुळे लक्ष लागत नाही. कारखाना किती बदलला? मी दरवर्षी एक कारखाना बदलतो. कारखान्यात वर्षेल म्हणून आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं ऊस तोडायचं ही इकडं तिकडं किरकोळ प्रश्न. वशिल्यावर नाही. नाही, आपल्या लक्षात आलं ना आपल्याला ह्या कारखान्याला यायचं आहे की पुढच्या वर्षी येऊ शकतो. हा, असा विषय. माझे नाव दिलीप भजनदास ढवळे, राहणार सापटणे टे. सध्या मी मुंबईला असतो. माझ्या बायकोचं नाव प्रीती दिलीप ढवळे. एक मुलगा एक मुलगी. मुलगी 7वीला आहे, मुलगा 5वीला आहे. सासरवाडी चिकलठाण नंबर 1. माझे नाव विक्रम बाळासाहेब ढवळे, शेती करतो. पत्नीचे नाव मनीषा विक्रम ढवळे. 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 7वीला मुलगी आहे आणि 4थीला मुलगा आहे. कारखान्यात कामाला ती सांगते. ठीक आहे, शेती बघत बघत कारखान्यात कामाला आहे जॉबला. माझं नाव सोमनाथ जगन्नाथ कोरडे. माझं नाव सोमनाथ जगन्नाथ कोरडे. नाही. मालकीनीचं नाव पल्लवी सोमनाथ कोरडे. मला 4 मुली 1 मुलगा आहे. थोरली मुलगी 9वीला आहे, 2 नंबरची 6वीला आहे, 3 नंबरची 2रीला आहे आणि एक छोटी आणि एक मुलगा आहे. सासरवाडी गोटीची आहे. 2 ठिकाणी अकोलेन सापटणे. माझं नाव चांद दस्तगीर तांबोळी. हॅलो, माझं नाव चांद दस्तगीर तांबोळी, राहणार तांबेटी. मला 2 मुलं 1 मुलगी आहे. माझी मोठी मुलगी 11वीला आहे, सायन्स, KBP कॉलेज पंढरपूर. आणि 2री 7वीला आहे वरवडला. आणि छोटा मुलगा आहे 3 वर्षाचा. पत्नीचं नाव रुक्मिणी सीताराम तनपुरे, कंदर या गावचे आहे. व्यवसाय शेतीच करतोय आणि दुग्ध व्यवसाय आहे.
दुसरी मुलगी 7वीला आहे, मुलगा 3रीला आहे. माझी सासवाडी मिटकवडीची आहे. मालकीचं नाव अर्चना महादेव पवार आहे. माझे नाव निळकंठ भीमराव थोरात. मी शेती करत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 10वीला आहे आणि मुलगी 7वीला आहे. माझ्या मालकिनीचे नाव सुरेखा निळकंठ थोरात. ती सासरवाडी सुरली. माझं नाव तानाजी माणिकराव ढवळे. मी सध्या पुण्याला असतो. स्वतःच्या 2 गाड्या आहेत, व्यवसाय आहे आणि 2 मुलं आहेत. माझी मुलगी 6वीला आहे. पण राहिलं मिसेसचं सांगायचं राहिलं. हा नाही, एकच आहे. तिचं नाव स्वाती आहे. माझी सासरवाडी उत्तर तालुका सोलापूरचे आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगी 6वीला आहे, मुलगा 1लीला आहे. मी संपत श्रीमंत लोंढे, गाव तडवळे. मला 2 मुलं आणि एक मुलगी आहे. मुलगी 8वीला आहे, मुलगा एक 6वीला आणि एक 1लीला. माझी सासरवाडी तांब्याची आहेत मामाची. सुप्रिया संपत लोंढे. मी गोरक्षनाथ महादेव खटके, तांबवे गाव आमचं. माझं शिक्षण BA झालं. त्यानंतर व्यावसायिक शिक्षण, कॉम्प्युटरचे काही डिप्लोमा आणि कोर्सेस करून मी काय माझे व्यवसाय सुरू केले. आमच्या सौभाग्यवतींचं नाव पूनम. सासुरवाडी माझी मंगळवेढा तालुक्यातील तावशी मारापूर यादव पाटील. एक मुलगा आहे यशराज, आता 9वीला आणि मुलगी 7वीला आहे. चव्हाण, राहणार दगडाखुले. मिसेसचं नाव राधा दीपक चव्हाण. ते असताना नांदेडचे आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 2रीला, छोटा मुलगा 6वीला. माझं नाव बापूसाहेब कांतीलाल गायकवाड आहे. मिसेसचं नाव रेखा बापूसाहेब गायकवाड. 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा. बापूसाहेब कांतीलाल गायकवाड. रेखा बापूसाहेब गायकवाड. माझी स्वतःची लॅब आहे. शिक्षण माझं BSc केमिस्ट्री आहे. 2 मुलं, एक मुलगी 9वीला आहे आणि मुलगा 1stमध्ये आहे. हा माझं नाव शंकर सौदागर ढवळे. शिक्षण 12वी. शेती असल्यामुळं पुढं शिकलो नाही. आणि बायकोचं नाव दीपाली. मुलीचं नाव 2 मुली आणि एक मुलगा आहे. थोरली मुलगी आहे 6वीला, मुलगा आहे 4थीला आणि मुलगी आहे 1ली. सासरवाडी सुरली. वर्ष काम करत आहे. 15 वर्ष मी फुकट काम केलं येण्या जाण्यावर. आता 40% आमचं कॉलेज आहे. मला एक मुलगी 8वीला आहे सई आणि मुलगा 4थीला आहे शिवतेज. पत्नी तुळशीची आहे सोनाली अंकुश गाडगे. माझी सासरवाडी तुळशी. आणि अशा पद्धतीचा आमचा सुंदर असा परिवार आहे. धन्यवाद. नाव आरवी औदुंबर कुबेर. माझं MA मराठीतून शिक्षण झालं KBP कॉलेज पंढरपूर. आणि मी सध्या डाळिंबाचा डॉक्टर म्हणून काम करतो माढा तालुका आणि इंदापूर तालुका. मी पांडुरंग मकरदोड ढवळे, राहणार सापटणे. मला एक बायको आहे रुपाली पांडुरंग ढवळे. ती पण खूप प्रेमळ आहे. तिचं शिक्षण फक्त 9वी झालेलं आहे. माझं पण शिक्षण 9वीच झालेलं आहे. पण ह्यासनी कोण मोहर नसल्यामुळे मी 10वीत आलेलो आहे आता. आणि माझा PA म्हणजे विक्रम होता. मी कधीच काय लिहिलं नाही. गृहपाठ लिहायचा म्हणलं तर विक्रम लिहायचा. परीक्षा आली की शंकर महाराजच बघून लिहायचो. माझं 3-4 विषय गेल्याशिवाय कधी मी मोहर गेलो नाही. त्याच्यामुळे मी 10वीत बसलेलोच नाही. पण मी शेतीमध्ये अतिशय चांगलं काम करून आता व्यवस्थित आहे. मला 2 मुलं आहेत. एकाचं नाव शंभू ढवळे, एकाचं शौर्य ढवळे.
एक 10वीला आहे, एक 6वीला आहे. सगळं व्यवस्थित आहे, आनंदी आहे. सासरवाडी पंढरपूर आहे, पटवर्धन कुरवली. मी माधुरी मिलिंद बोचरे करकम. मिस्टरांचं नाव मिलिंद लक्ष्मण बोचरे. आमचं ॲटोमोबाईलचं आणि स्पेअर पार्टचं वर्कशॉप आहे आणि मला 2 मुलं आहेत. मी गृहिणी आहे. मोठा मुलगा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे आणि छोटा मुलगा 12वीला नीटची तयारी करतोय लातूरला. माझ्या शाळेतील नाव अगोदर सांगते. विद्युलता बापूसाहेब ढवळे पाटील. माझ्या सासरचे नाव सुधीर. माझ्या मिस्टरांचे सुधीर सुभाष साळुंके पाटील. माझे नाव विद्युलता सुधीर साळुंके पाटील. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव प्रथमेश सुधीर साळुंके. तो नीटची तयारी करतोय पुण्यामध्ये 11वी. आणि मुलगी माझी कदम गुरुकुलला आहे 6वीला. आणि गृहिणीच आहे. माझं MA BEd कंप्लीट केलं आहे गृहमंत्री म्हणून. आणि आता मी 2 शब्द मनोगत व्यक्त करते. येथे आज उपस्थित हां हातात घेऊ. आज येथे उपस्थित असलेले सर्व गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आज 25 वर्षातून आपण गेट टुगेदरच्या निमित्तानं सर्व एकत्रित जमलो आहे. खूप आनंद होतोय. हा भाग्याचा सण जो आहे तो खूप छान वाटतोय. आनंद होतोय की आपण इथं सर्व काही निमित्ताने एकत्र जमलोय. त्यालाही भाग्य लागतं. सर्वांनी आपल्या आयुष्यात शिक्षणानंतर जे आपलं आयुष्य आहे त्यात चढ उतार सुखदुःख खूप सहन करून आपण खूप मोठी शिखरं गाठलेली आहेत. ते शब्दात सांगताही येणार नाही. खूप मोठी पोचलेले शिखरापर्यंत आपल्या बॅचमधले सगळेच विद्यार्थी, प्रत्येकजण आणि सगळ्या गुरुजनांनी आपल्याला जे घडवलं त्यांचेही मी ऋणी आहे. आपले आईवडील, माझे सासरचे सगळ्यांचे सहकार्याने त्यांचंही खूप खूप ऋणी आहे मी. आणि ज्यांनी इथं आपलं गेट टुगेदर साजरा करण्यासाठी प्रयत्न केलं त्यांनाही माझा धन्यवाद. आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव अनिता सुखदेव सुर्वे. मला दगडाखुल्यात दिलेलं आहे, पण मी पुण्याला राहते. माझ्या मिस्टरांचं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण बिझनेस पण करते. आणि 2 मुलं आहेत. एक 11वीला मुलगी आहे ज्ञानेश्वरी आणि मुलगा 10वीला आहे जयराज. झालं का? कंपनी एकच आहे. सर्वांना नमस्कार. मी रुपाली चंद्रशेखर हिंगे, अवसरी बुद्रुक. आणि मी सध्या आता चैतन्य प्रेरित शिवकन्या महासंघ, मी त्या पदावरती अध्यक्ष झालेली आहे. आणि मी आज हे गेट टुगेदरचं थोडंसं नियोजन केलं ते का तर सगळ्यांनी एकत्र यावं आणि थोडासा प्रयत्न केलेला आहे मी याच्यासाठी. का तर खूप दिवस झालं, 25 वर्ष झालं, रोज सगळ्यांची आठवण यायची. खेळायचो, भांडायचो, शिक्षकांच्या छड्या घ्यायचो. कधीतरी मार खाल्ला, कधीतरी कॉप्या केल्या म्हणून त्याच्यासाठी पण मार खाल्ला आपण. त्या आठवणी मला सतत आठवायच्या म्हणून मी थोडासा एक प्रयत्न केला. गुरुजन वर्गांचं पण मी धन्यवाद मानते आणि माझ्या मित्रमैत्रिणींचं पण मी धन्यवाद मानते. आणि मला 2 मुले आहेत. माझ्या मुलीचं नाव आहे श्रद्धा चंद्रशेखर हिंगे. ती ग्रॅज्युएशन पूर्ण करते आहे. आणि छोटा मुलगा माझा 9वीत आहे. आणि माझे मिस्टर कारखान्यात काम करतात आहे आणि आमची थोडीशी शेती पण आहे. हॅलो, मी वैशाली राजेंद्र धोत्रे. मी बारामतीत राहते. माझ्या मिस्टरांचं नाव राजेंद्र गोरख धोत्रे. ते आता कोरोनात निधन झालं आहे त्यांचं. माझा मुलगा रोहित राजेंद्र धोत्रे BComच्या लास्ट इयरला आहे, पण तो आता त्यांच्या वडिलाच्या ठिकाणी अनुकंप तत्वाखाली कामाला लागला आहे TC कॉलेजला. आणि मुलगी BScच्या 2ऱ्या वर्षाला आहे. माझे नाव रुपाली सुहास देशमुख तांबवे. 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलाचं सुरेश सुहास देशमुख, इंजिनिअरिंग झाली. मुलगी वर्षा सुहास देशमुख, D फार्मसी. मी अर्चना बापू बागवाले,
राहणार टेंभुर्णी. माझी दोन मुली आहेत, मला एक मुलगा. मोठी मुलगी डॉक्टरच्या 3ऱ्या वर्षाला आहे, छोटी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला आहे. मुलगा 11वीला आहे, 10वीत 99% मार्क आहेत त्याला. मुलीला एकीला 98 2 नंबरचीला 98.80 होती 12वीत आणि मोठ्या मुलीला 93.80 होती. माझं माहेरचं नाव अश्विनी रामचंद्र खंडाळे, सासरचं अश्विनी संतोष अवघडे. मी फॅशन डिझायनिंग करते घरी. माझे मिस्टर ऑटो रिक्षा चालवतात. 3 मुली आहेत, एक मुलगी 12वीला आहे, एक 10वीला आहे आणि छोटी मुलगी 2nd आहे. थँक्यू. माझे नाव तानाजी तुकाराम. माझे नाव वनिता तानाजी खंडाळे. सासरचे नाव वनिता सुहास वाघमारे. मला दिलेलं आहे कानापुरी, पंढरपूर तालुक्यात. माझे मिस्टर सुहास ज्ञानोबा वाघमारे असिस्टंट इंजिनियर आहेत, विठ्ठलराव शिंदे गंगामाई नगर पिंपळणे इथे इंजिनियर आहेत. मला एक मुलगी आहे, श्रद्धा सुहास वाघमारे. ती इंजिनियरच्या 3ऱ्या वर्षाला आहे. माझे नाव ज्योती सुनील पाटील. माझे सासर अकोले खुर्द. माझ्या मुलीचे नाव कादंबरी सुनील पाटील, इंजिनियरच्या 1st इयरला आहे. मुलाचे नाव कृष्णराज सुनील पाटील, इयत्ता 8वीत आहे. आज या ठिकाणी विठ्ठलराव शिंदे प्रशाला निमगावटे, बागशाळा सापटनेटे या शाळेची आपली 2000-2001ची इयत्ता 10वीची बॅच या इयत्ता 10वीच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व गुरुवर्य शिक्षक, DB शिंदे सर, त्याचबरोबर सापडणे जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक साळुंखे गुरुजी, AS ढवळे सर, HN ढवळे सर, नलवडे सर, खंडाळे मॅडम, त्याचप्रमाणे गाडगे मामा आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे मित्र आणि मैत्रिणींनो. साधारणपणे आता कोणतरी बोललं की अतिशय प्रदीर्घ कालावधीनंतर आपण सर्वजण एकत्र आलो. 25 वर्षानंतर म्हणजे 2000-2001ची आपली बॅच, 2000ला 10वीला होतो, 2001ला आपली बॅच पासआउट झाली आणि त्यानंतर बरोबर 25 वर्षाच्या अवधीनंतर म्हणजे रौप्य महोत्सव थोडक्यात आपण ह्या आजच्या या आपल्या संवाद मेळाव्याला आपण म्हणू शकतो. असा अतिशय चांगला दुग्धशर्करा योग आपले सवंगडी सहकारी मित्र पांडुरंग महाराज असतील, त्याचबरोबर शंकर महाराज असतील आणि सर्वांनीच यामध्ये अतिशय मुलींमध्ये रुपाली हिंगे असतील, हे सर्वजण ह्या प्रक्रियेमध्ये ॲक्टिव्ह राहिली आहे. म्हणजे आम्हाला जरी थोडं काही बाकी छोट्या मोठ्या व्यापारामुळं जास्त ॲक्टिव्ह राहता येत नाही, परंतु ॲक्टिव्हिटीवर कायम आम्ही लक्ष ठेवून असतो. त्याप्रमाणे अतिशय ह्या सगळ्याच्या प्रयत्नातून आजचा हा सोहळा अतिशय छानपणे पार पडतोय. मागील 25 वर्षामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर फार मोठे चढ उतार आले. अनेकांनी फार मोठा संघर्ष केला. अनेकांनी आपापल्या पद्धतीनं उद्योग व्यवसाय असेल, आपलं शेती क्षेत्र असेल, नोकरी असेल, यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाने यशस्वी करून आपापलं काय आयुष्य, आपला जो काय प्रापंचिक असेल, व्यावसायिक असेल, ह्या सर्व, त्याचबरोबर आपली जे काय आपत्ती असतील त्यांना चांगल्या पद्धतीनं अतिशय दर्जेदार क्वालिटीचं तुम्ही शिक्षण म्हणू शकता. किंवा त्याच्या पुढं आत्ता जाऊन कोणीतरी सांगितलं की मुलगा त्यांचा नोकरीला सुद्धा लागला. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळी बॅच
स्थिर स्थावर झालेली आहे असं मला म्हणजे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. वैयक्तिक माझं सांगायचं सर झालं तर 2001ला 10वी पासआउट झाल्यानंतर 11वीला मी टेंभुर्णीला जनता विद्यालयाला प्रवेश घेतला. यातले काही मित्र त्यावेळेसचे पुढं परत 11वी 12वीला होते सोबत. आणि फार मोठा संघर्ष सर आता 25 वर्ष झालं म्हणजे चालूच आहे अविरतपणे. म्हणजे कुठेही न थकता न थांबता जे काय करता येईल ते सातत्यानं जिद्द चिकाटी ह्या धोरणावरती मी माझी वाटचाल मागच्या 25 वर्षामध्ये करतोय. थोडक्याच कालावधीमध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्चला आपला निकाल येतो साधारणपणे आणि जूनला मी ॲडमिशन 11वीला घेतलं आणि सप्टेंबरमध्ये फार मोठा अपघात त्या ठिकाणी माझा झाला. म्हणजे अतिशय तिथून पुढचा माझा एक 10 वर्षाचा प्रवास फार खडतर राहिला. त्याच्यामध्ये जाग्यावरतीच मला एक माझा पाय गमवावा लागला. त्यानंतर पण तिथंही न थांबता सर म्हणजे 8वीपासून मी तसं तर 5वी ते 8वी आम्ही शाळेला चालतच येत होतो तांब्यावरून आणि तिथून पुढं मग 8वी 9वी 10वीला सायकलवरती वाटचाल सुरू झाली. ती सायकलवरचा जो प्रवास आहे माझा तो साधारणपणे सर ग्रॅज्युएशन नंतरच थांबला. म्हणजे 11वीला अपघात झाला. अपघातामध्ये थोडं बरंचसं काही सगळं शारीरिक नुकसान असेल किंवा अनेक गोष्टी झाल्या, फार मोठ्या अडीअडचणी आल्या आणि त्यातून पार पडत मग मी फर्स्ट इयरलाच माझं कॉम्प्युटर क्लासेसची एक छोटीशी व्यवसायाची सुरुवात केली. कुठंतरी आपल्याला एक प्रापंचिक उदरनिर्वाह असेल आणि त्याच्यासाठी हातभार म्हणून मी 11वी जसं अपघातातून बाहेर पडलो तसं मी ह्या थोडंसं काही व्यावसायिक शिक्षणाकडे थोडं लक्ष देऊन मी फर्स्ट इयरपासून माझे क्लासेस सुरू केले आणि मग ते करत असतानाच तो मग सेकंड इयर लास्ट इयर असेल ते मी BA इंग्लिशमधून कंप्लीट केलं आणि तिथून पुढं मग 6-7 वर्ष माझा तो व्यवसाय मी चांगल्या पद्धतीनं केला. 4-5 ठिकाणी आमच्या शाखा चालू होते यशोदीप कॉम्प्युटर नावाने आणि यशोदीपनी माझी सुरुवात चांगली झाली म्हणून मी मुलाचं नाव यश ठेवलं आणि मुलीचं नाव दिया ठेवलं. म्हणजे आणि तिथून पुढं मग मी साधारणपणे आमच्या त्या व्यवसायामध्ये फार चांगलं मला काही एक 6-7 वर्ष संधी मिळाली. तिथं मग कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट माझे जवळपास 3-4 जिल्ह्यामध्ये 150+ सगळे कॉम्प्युटर सेंटर माझ्या अंडर 7-8 वर्ष काम करत होते. MSCIT असेल किंवा अनेक कोर्सेसचे आणि त्यामुळं मी कुठलंही असं कुठलं काही पदवी किंवा अशी कुठली B.Ed वगैरे D.Ed न करता आपलं मी सर झालो आणि फार मग कधीमध्ये असं स्वतःला एक अभिमानास्पद वाटतं. आता सरांची HN सरांची भेट होती, नलवडे सरांची भेट होती. मग हे शिक्षक लोक ज्यावेळेस आपल्याला एक सर म्हणून कुठंतरी सन्मानाने आपल्याला थोडं हाक मारतात त्यावेळेस एक स्वतःचा अभिमान चांगला वाटतो की आपण काहीतरी करू शकलो. कॉम्प्युटरच्या माध्यमातून मी 11,000 विद्यार्थी प्रशिक्षित केले. तिथून पुढं मी 2010-11 पासून सर प्लॉटिंग व्यवसायात सुरुवात केली. मग आता ह्या मागच्या 15 वर्षामध्ये अनेक बऱ्याचशा साईट आमच्या 50-50 साईट प्लॉटिंगच्या पूर्णत्वास गेल्या. त्यामध्येही चांगलं नाव झालं. आज बरेचसे चांगले काही आपले व्यावसायिक असतील किंवा काही नोकरीवाले किंवा असे काही अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं शेकडो हजारो माणसं त्या व्यवसायाच्या माध्यमातून जोडता आली आणि तिथून पुढं मग मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी मी टेंभुर्णी MIDCमध्ये माझं एक यशराज ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून पशुखाद्याचं एक युनिट माझं चालू केलं. पर डे 100 ते 150 मेट्रिक टन प्रोडक्शन कॅपॅसिटीची मी एक ती कंपनी स्थापन केली. आज कंपनीतला वर्किंग स्टाफ असेल किंवा बाकी मार्केटिंग असेल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जवळपास 40 ते 50 वेगवेगळ्या लोकांना आज आपण त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आणि हे अविरतपणे चालूच आहे. आणि हे शक्य झालं त्यावेळेसच्या तुमच्या असणाऱ्या महत्त्वाच्या मार्गदर्शनांमुळं किंवा तुम्ही त्यावेळेस काही आता कोणतरी म्हटलं सरांनी बऱ्याचशा वेळा छेड्या खायची वेळ आली किंवा हे मग ते त्यावेळेस जर आपण त्या गोष्टी अनुभवल्या नसत्या तर आपल्याला एक शिस्त म्हणा किंवा एक चांगले संस्कार चांगलं वळण आपल्याला आयुष्याला लागलं नसतं. एवढंच या निमित्ताने मी आवर्जून नमूद करतो.
आणि मला या ठिकाणी या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने बोलवलं, या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल या सर्व संयोजक टीमचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आजचा योग जसं सरांनी सांगितलं दुधात साखर, त्यांनी काहीतरी वेगळा शब्द अवघड सर असल्यामुळं वापरला. आजचं खरंच भाग्याचं आहे की तब्बल 25 वर्षानंतर म्हणजे 2.5 तपानंतर आपले सर्वांची भेट झाली. काहींचे चेहरे ओळखीचे आहेत तसेच राहिलेत, काहींचे बदललेले आहेत. मुलींचे काय ते बदलतातच. अशा प्रकारे आपण जवळजवळ 25 वर्षानंतर भेटत आहोत. तर शाळेविषयी बोलायचं म्हटलं तर माझं शिक्षण सुरुवातीला 6वीपर्यंत मराठी शाळेत म्हणजे पालवणमध्ये झालं. तिथून घरच्यांना वाटलं जरा हुशार दिसतंय म्हणून हायस्कूलला टाकलं, म्हणून मी इथं आलो. इथंच मग माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. शिक्षक म्हटलं तर इथं अतिशय चांगली शिक्षकं भेटत गेली. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आहेत, असे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत की किमान सापटण्यातली 75% तर त्यांनी शिकवलेली असतील असं मला वाटतं. HN सर असतील, HN सर शिस्तीचे कडक, म्हणजे हा धडा एक धडा झाला की त्या धड्यावरची दुसऱ्या दिवशी प्रश्न उत्तर तोंडपाठ करून यायची, ही त्यांची शिस्त. त्याच्यामुळे आपल्याला वाचनाची आणि पाठांतराची योग्य वयात आपल्याला काय झाली सवय लागून गेली. ते आमचे HN सर, नलवडे सरांचा तर मी अगदी फॅन आहे. म्हणजे तब्येत कशी मेंटेन ठेवावी ते सरांकडून पहिल्यापासून आणि आताही एकदम रुबाबदार. साळुंखे सरांचं गुरुजींचं मी आत्ताच सांगितलं की यातली किमान प्रत्येकाचे आई किंवा वडील सापडण्याचे असेल तर ती त्यांच्या हाताखालून सुलाखूनच गेलेले आहे. त्याच्यामुळंच आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. आपल्या आईवडिलांचे संस्कार चांगल्या प्रकारचे आहेत. DB शिंदे सरांकडून एक शिकायला मिळतं की अध्यात्म आणि समाज किंवा आपण कसं वागलं पाहिजे, शिक्षण हे त्यांनी पहिल्यापासून दाखवून दिलेलं आहे. त्याप्रमाणे किंवा त्या वाटेवरनं आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत. ढवळे सर, त्यांचं तर काय सायन्स म्हणजे एकदम सायन्स. खरं पाहता मला सायन्सला जायचं होतं, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की जरा हुशार समजत होते मला, त्याच्यामुळं ती म्हणली तू सायन्सला जा म्हणजे तुझ्या मागचं गबाळ सायन्सला येईल. म्हणजे आमचं कसं आहे, आमच्या आईसहित आमच्या आजोबाला 8 जण होती. मग ती मीच थोडासा शिकला म्हणजे मागचे आपोआप येतील ह्या दृष्टिकोनातनं मला आमच्या मामांनी पुढाकार घेऊन सायन्सला पाठवलं. परंतु सायन्सला जात असताना फार सायन्स येत होतं किंवा इंग्लिश येत होतं असं नाही, पण आपल्याला सायन्सला जायचंय म्हणून 3 दिवस मी सायन्स स्पेलिंग पाठ करत होतो. आणि तिथून सायन्सला गेलो. पहिल्या 6 महिने काय ते म्हणतात तसं डोक्याच्या वरनं 2 किलोमीटरवरनं जात होतं. परत हळूहळू शंकर आम्ही एकाच माळनगरला होतो, त्याला माहीत आहे, त्याने आपलं 12वीत ओके, निळभाऊ होता आमच्याबरोबर. असं सायन्सचं म्हणजे बेस पक्का केला ती ढवळे सरांनी केला. आणि जे काय आम्हाला अडचणी असतील, सरांना काय बोलायचं असेल तर आम्ही मध्यस्थी म्हणून वैजनाथ मामांना घालायचो. एखादा कार्यक्रम असेल किंवा काय असेल तर असे आमचे वैजनाथ मामा. मॅडम काय आम्हाला शिकवाय नव्हत्या, कारण मी अंगणवाडी बालवाडी, मला तर अंगणवाडी तेव्हा नसेल, आपल्याला बालवाडी असेल, मी पालवणमध्येच झालेली होती. तर आता शाळेतलं कसं आहे, आता आपण स्नेहसंमेलनाला आहोत, बरोबर आहे. आयुष्यातील टप्प आपण पार केलेत, जवळजवळ 40 झाली. आता का आपण 60पर्यंत जगत नाही. खायला काय चांगलं मिळत नाही आपल्याला. 60 मिळणं म्हणजे ह्या लोकांना मिळाली तशी आपल्याला मिळेल अशी वाटत नाही. आताच बऱ्याच जणांना BP शुगर चालू झाला असेल नाही का.
तर सांगण्याचा उद्देश असा आहे की 40 वर्ष अशी निघून गेली की समजलं सुद्धा नाही आपल्याला, बरोबर आहे. आणि ह्या शाळेने खूप खूप लोक घडवलेले आहेत. जसं की आता शिक्षकाविषयी बोलायचं म्हटलं तर असा तुमच्यासारखा एक हुशार माणूस असा तपश्चर्याला बसला होता. तपश्चर्याला बसल्यानंतर त्याला ब्रह्माला काय करायचं होतं, प्राप्त करून घ्यायचं होतं. मग ते ब्रह्माला प्राप्त करण्यासाठी तो गेला, त्याला प्राप्ती झाली, बरोबर आहे. त्याच्या मनात एक शंका होती की तो त्या ब्रह्मदेवाला विचारलं की ज्यावेळेस मंथन झालं, शंकर असतील त्यावेळेस समुद्र मंथन झालं, बरोबर आहे. त्यावेळेस तिथं जे अमृत कलश निघलं ते अमृत कलशाचं पडलं कुठं, असं 10 वर्ष तपस्या करून त्याला एकच प्रश्न सतावत होता की ते अमृत कलश पडलं कुठं. कोण म्हणतं त्याच्यातून काय उंबर उगवली, कोण काय 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 असं आख्यायिका आहेत, त्यात काय मला एवढं माहीत नाही. परंतु ते ब्रह्माने एकच सांगितलं, कारण ते पण गुरु, त्यांनी सांगितलं जिथं जिथं माणसं तयार करण्याचं काम होतं तिथं तिथं त्या अमृताचे 2-2 थेंब पडलेले आहेत आणि ते ह्या शाळेवरती नक्कीच, आमच्या शिक्षकावरती नक्कीच पडलेले असतील असं मला वाटतं. तर पुढं अधिक बोलण्यासारखं म्हणजे आपण जवळजवळ 25 वर्षातून एकत्र जमलेलो आहोत. बरेच जणांनी सुखदुःख भोगलेले आहेत काय, परंतु ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये मोबाईलमुळं बरेचसे काय आता बरेचसे इव्हेंट असे आहेत की स्टेटसला ठेवाय पाहिजे इव्हेंट आहेत. म्हणजे लक्ष्मीपूजन आमच्या आईबापांनी केव्हा केलेलं माहीत नव्हतं दिवाळी, पण आता एकदम खटाखट करतात. पण दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं आहे आणि असण्याला तुम्ही महत्त्व द्या, एवढंच मला सांगायचं आहे. म्हणजे मी काय फार मोठा आहे अशातला विषय नाही सांगण्यासारखा, पण तुम्ही माझ्या समवयस्कर आहात म्हणून मी बोलतोय की मुलांना जास्तीत जास्त मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आमचं बघता अण्णा पण चाल ह्याचं बघत नाही म्हणून सांगतंय काय, परंतु लिमिट ठेवा. कारण परवाच एक किस्सा झालेला आहे की 10वीचा मुलगा होता, त्याला मोबाईल बघू दिला नाही म्हणून त्यांनी आईचा जीव घेतला आणि त्यांनी स्टेटमेंटमध्ये म्हणजे पोलिसांना असं सांगितलं की बाप बी बघू देत नाही त्याला बघणार आहे. म्हणजे त्यांनी जी काय केलं त्याला अजिबात त्याचं स्वैरसूतक नाही. परंतु ती मोबाईल हा चांगला पण आहे तितकाच वाईट पण आहे. वेळीच त्याला कंट्रोल करा. आपणही बघताना काय होतं, 4 माणसं बोलत असते ते एक जण मोबाईलमध्ये बघत असतो, ते आपण सुद्धा त्याच्यात काहीतरी नॉर्म्स ठरवा आणि अशा पद्धतीनं आपण पुढं गेलं पाहिजे. दुसरं आता थोडंसं आमच्या भगिनींसाठी, भगिनी कसं आहेत, हिथलं सोडून दुसऱ्या कोळात जातात आणि तिथं नाम कववतात, त्यांच्यासाठी रांदावाडा जेवण सारं एक हाती करते, रांदावाडा जेवण सारं एक हाती करते, घरघर होण्यासाठी मरमर मरते, घरघर होण्यासाठी मरमर मरते. पहाडासारखा पुरुष जेव्हा जेव्हा एकटा पडतो, जेव्हा जेव्हा एकटा पडतो, बायकोच्या कुशीत जाऊन मन मोकळं करतो, बायकोच्या कुशीत जाऊन मन मोकळं करतो. काम पाहून कधी कधी तर बायकोला मला सांगायचं जणू भासते. सासू सासरे ननंदीर आहेत ना, सांभाळा. साऱ्यांना ठेवते जोडून परक्या घराला आपलं करते, माहेर येते सोडून. बायको असते चंदन झिजून पसरवते गंध. माझी बायको पण तिकडं ऐकते म्हणून थोडं बायकोचं पण घेतलंय. दिवा होऊन संसारात तेवत असते मंद. सलाम तिच्या जगण्याला निस्वार्थ वागण्याला. खरंच स्त्री खरंच निस्वार्थ असते. कवा आपल्यावर पेटून उठते तेव्हा वाटतं, पण ते असते निस्वार्थ. सगळ्यांच्याच घरात असते सेम. असंच टिकून राहो तुमचं नवरा बायकोचं प्रेम. हे आपल्या भगिनीसाठी. आता जीवनाविषयी काय बोलण्यासारखं नाही, आपण एवढं मोठे नाहीत, आपण छोटे राहिलो तेच चांगलं.
छोटेच राहू, एकमेकांबरोबर संपर्कात राहू, हा उद्देश हाच आहे. पांडू असेल, शंकर महाराज असेल, सीतारामजी सापटण्यामध्ये जी राहणारे आहेत त्यांनी ठरवलं आणि गेट टुगेदर करण्याचं मनावर घेतलं. आमचा एकदा 2 वर्षापूर्वी दिवाळीत झालता, पण हॉटेलवर झालता, ती पण त्यांच्याच माध्यमातून झालेला होता. परंतु सगळ्यांचा मिळून व्हावा अशी इच्छा त्यावेळेस प्रगट झालेली होती. आता ती पूर्णत्वात आलेली आहे. तर संपर्कात राहणं गरजेचं आहे. जे आले ते चांगले क्षण घेऊन जातील, जे नाहीत आले ते त्यांच्यापाशी, जसं मगाशी मी म्हटलं, तर आपण एकत्र गुण्यागोविंदाने राहू. कोणाला काय आवश्यकता असेल, मदत असेल, त्यांनी सांगितलं तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि अशा पद्धतीने आपला स्नेह मेळावा अतिशय उत्कृष्ट झाला, होत आहे, चालू आहे. ज्यांनी नियोजन केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि मी रजा घेतो. केला आणि एक महिलांसाठी अतिशय सुंदर संदेश दिला. मला अभिमान वाटतो, कारण आपल्याला चांगली सून होता आलं पाहिजे आणि आपल्याला चांगली भावजय होता आलं पाहिजे, तरच आपलं जीवन सार्थक होऊ शकतं, असा संदेश आपल्या भाषणातून आम्हाला समजला. आणि नक्कीच आमच्या भगिनी हा संदेश घेऊन जातील असं मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो. आणि यानंतर रुपाली हिंगे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यास नाही का यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी शहाजी पवार या ठिकाणी येत आहेत. आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझे मित्र आणि मैत्रिणींनो, आमचं शिक्षण तसं पहिलीपासून इथंच झालेलं आहे. पहिलीला आम्हाला खंडाळी मॅडम होत्या, नंतर साळुंखे गुरुजी होते, नंतर हायस्कूल, आणि सध्या आता बऱ्याच दिवसानंतर 11वी 12वी आमची टेंभुर्णी येथे जनता कॉलेजला झालेली आहे. काही कारणास्तव 12वी नंतर आम्हाला शिकता आलं नाही, बाहेर गावी जावं लागलं. काही कंपनीत काम केलं, नंतर आता बिझनेस चालू केला आहे. जवळजवळ 15 वर्ष झालं आम्ही बिझनेस करतो आहे. सेटअप चालू आहे त्याचा. प्रयत्न करत सगळ्या गोष्टी करत आहे. आणि जवळजवळ 90% प्रयत्न करून आम्ही आताशी कुठं पुण्यामधले 20 वर्षानंतर सेटअप झालेलो आहे. त्याच्यामुळं सगळं आता आईवडिलाच्या कृपेने आणि बायकोच्या साथीनं सगळं सुरळीत आहे. 2 मुलं, एक मुलगा, 2 मुली आहेत मला, आणि सगळं व्यवस्थित आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथं गेट टुगेदरसाठी जमलो आहोत. तरी आम्हाला पहिलीला बालवाडीला पहिलीला खंडाळी मॅडम होत्या. त्यांनी अतिशय नियोजनबद्ध आम्हाला शिकवलं. म्हणजे बालवाडीत कसं बसायचं, कसं काय करायचं ते आईपेक्षा जास्त आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे. पहिलीला शिक्षक नसल्यामुळे परत आम्हाला बालवाडीला त्याच होत्या, पहिलीला पण त्याच होत्या. त्यानंतर परत आम्हाला दुसरीपासून साळुंखे गुरुजी आले. साळुंखे गुरुजीची इतकी शिस्त होते की पूर्ण मुलं सगळीच त्यांना घाबरत होते. त्यांच्या शिस्तीमुळे आम्ही आजपर्यंत कसं वागायचं, कसं राहायचं हे शिकलेलो आहे. आमच्या बॅचमध्ये 4-2 मुलं सोडली तर व्यसनी मुलगा एकसुद्धा नाही, असं मी खंबीरपणे सांगतोय. ही जी सगळी जी कृपा आहे ती या सगळ्या गुरुजन वर्गाची आहे. ते पण राहिलेले हे आपला कार्यक्रम बघून बाळू तर सोडण्याच्या तयारीत आहे. आणि सोडलं तर आम्ही त्याला 15 ऑगस्टचा चांगला मोठा सत्कार ठेवू, माझ्यातर्फे सत्कार ठेवतो. एवढी त्यानं माझी रिक्वेस्ट आहे त्याला की तू दारू सोडली तर चांगलं होईल. दारूनं कुणाचं सुद्धा चांगलं झालेलं नाही. त्याच्यामुळं माझी गोरेला विनंती आहे
व्यसनापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं. मी कालचाच गेट टुगेदर होतो, आम्ही सकाळी आलो होतो इथं, म्हणजे उद्या आजचं नियोजन काय करायचं कसं करायचं त्यासाठी बसलो, तर आपल्या मोर्ची बेचचे 4 जण आले होते. ते 4 जण ही मावा जो असतो तो तोंडात घेऊन होते. असे 4च्या 4 चगळत होत्या, इतका वास येत होता. तसं आता आपल्यात एक जण काय तो संपत लोंढेचा आज वास आला, तो वास येऊन अशी माझी मनापासून इच्छा आहे. आलता का नाही? मी इकडं गाडीला सरची गाडी लावायला गेलो तिकडं, तर तो तिकडं जाऊन खात होता. ही अशी सवय नसलेली चांगली आहे. आणि डेबी शिंदे सरचं बोलायचं झालं तर गणित विषय हा सरनं इतक्या काकुलतेने समजवला आम्हाला, त्याच्यामुळं आम्ही शाळेतलं मी स्वतः गणित एवढं व्यवस्थित शिकलो नाही, पण माझ्या संसारातलं गणित एकदम परफेक्ट बसवलेलं आहे. त्याच्यामुळे मी खूप खूप आभार DB शिंदे सरचं मानतोय. तसेच मला कौतुकाने सांगावं वाटतं, आम्हाला रोज घरचे अभ्यास करा म्हणायचे, हे पाठ करा ते पाठ करा. कधीच आमचं काय पाठ झालेलं नाही, पण आमचे अंकुश सर कधीच त्यांनी पुस्तक घेतलं नाही, कधी पाठ करत होते काय करत होते ते आम्हाला समजलं नाही. मी अजून पत्र सुद्धा विचार करतो, हे इतक्या सगळ्या वर्गाचे कशी पुस्तक त्यांचे पाठ असायचे, न पुस्तक घेता ते शिकवत होते. त्यांचे पण मी मनापासून आभार मानतोय. तसेच शिक्षेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एच.एन. ढवळे सर, आम्हाला शिक्षा किती पण खायची आमच्यात धमक होते, पण आम्हाला वाटायचं की आमचं हितलं काय असेल ते घरी सांगितल्यावर अवघड होईल. कारण का आम्हाला घरी पूर्ण असा म्हणजे हा पोरगा चांगला आहे असं समजायचे, पण शाळेत शंकर महाराज विक्रम यशनीच माहीत होतं की मी कसा आहे. कारण का सगळ्याच्या माझ्यावरच्या छड्या कायम ह्यांनी खाल्लेल्या आहेत. विक्रम झालं, शंकर झालं, नितीन झालं, कधीही मला कुठं अडकून दिलं नाही. त्याच्यामुळे मी असा थोडासा शिक्षणात मागं राहिलो. पण माझ्या संसारामध्ये मला बायको एकदम चांगली मिळाली आहे. जरी तिचं शिक्षण कमी जरी असलं तरी माझ्याबरोबर हक्काने बरोबरीनं सगळं व्यवस्थित केल्यामुळे मी आज इथपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे बायको कशी असावी तर माझ्यासारखी असावी असं मी स्वतः म्हणू शकतो. कारण मी एक वेळेस असंच लग्न झाल्या रानात गेलो होतो, पाईपाची जोड करायची होती. आता तुम्ही म्हणताल पाटील सर सारखं काय घरातलं सांगायला लागला का तुम्ही, पण एक आलाय ओघाने त्याच्यामुळं सांगतोय. गेलो तिथं जोड करत होतो, मग असं 2 जणच होतो म्हणलं, रोमॅन्टिक मूड होता, बोलायला लागलो एकमेकाला, असं झालं तसं झालं. मी म्हणलं काय तू माझ्यासाठी काय करू शकतेस. ती म्हणली बोला, तुम्ही काय म्हणाल ते करते. मला वाटलं कुठलं करते काय करते. म्हणलं ते टेंब्यासाठी राखेलची बाटली आणलेली होती, म्हणलं हे पिऊ शकते का. काय नाही, सरळ घेतली पिली, डायरेक्ट पिली. एक बारकी बॉटल होते, डायरेक्ट पिली. घरी येऊन लागली उलट्या करायला. मग घरच्याला काय सांगायचं. म्हणले उचमाच्या उलट्या व्हायला लागल्या. घरच्याला आनंद वेगळा, आधीच 7 महिने झालेलं होतं. हा, पण आम्ही जेवढं काय जे केलं कधी घरच्याला समजून दिलं नाही. किती भांडणं झाली, अजिबात घराच्या बाहेर एक उमरेच्या बाहेर कधी सुद्धा भांडणं येऊन दिली नाहीत. की आता आम्ही बरेच वेळेस ग्रुपवर म्हणलो आम्ही भांडी घासतोय काय करतोय, पण का रे बाबा, पण मी काय कधी भांडी फिंडी घासत नाही, सगळं ते करते. फक्त तुम्ही ग्रुपवर बोलत नव्हता त्याच्यामुळं आम्ही थोडासा विरंगुळा म्हणून बोलत होतो. तसंच आपल्या शाळेत नलवडे सरचा आम्ही जास्त करून चिमटा कधी न घेतील याचा जास्त विचार करायचो. त्यांचा चिमटा म्हणजे 3 दिवस तरी तो लाल जागा वसरत नव्हता. त्याच्यामुळे त्यांची आठवण कायम माझ्या स्मरणात राहील. तसेच मला थोडं बोलायचं, आता आपली 40 झालेली आहे. आता आपण किती शरीराकडे लक्ष देणार आहे त्याच्यावर आपलं सगळं राहणार आहे. आता मी किती वेळेस ग्रुपवर पण टाकलं शरीराकडे लक्ष द्या, शरीराकडे लक्ष द्या, पण कोण किती देतं हे काय मला माहीत नाही.
पण आता इथून पुढे आपण शरीराकडेच लक्ष दिलं तरच आहे. साळुंखे गुरुजीची तब्येत बघा, DB शिंदे सरची तब्येत बघा, तशी तब्येत असली तर इतकी अडचण नाही. पण आपल्या आता माधूची तब्येत म्हणलं, विक्रमची तब्येत म्हणलं तर शक्य नाही. तुमचं अजून एक 4 ते 5 वर्ष तुम्हाला चालता येणार नाही. आता बोलाय बरं, बसायला तुम्हाला ह्याला बरं वाटतंय, पण परत ते शक्य होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घेतली तरच हे होणार आहे. माझं मी तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा 15-16 वर्षापूर्वी इथून तात्या मांगवड्यातून ह्याच्या मंदिरापर्यंत, ज्योतिबाच्या मंदिरापर्यंत पळत होते. रोज ते 8 हेलपाटं घालायचे. मी एक दिवस आलो, मी पहिला हेलपाटा घातला, त्यातच माझा दम जिरून गेला पाक. मग इतकी मी जिद्द धरली. आपल्यापेक्षा वयस्कर माणूस जर 8 हेलपाटं घालत असून आपण एकाच हेलपाटात जर हे होत असेल तर मग काय उपयोग आहे. म्हणून मी जिद्दीनं पेटलो आणि 2 महिन्यामध्येच मी त्यांच्याबरोबर 8च्या 8 हेलपाटं घालायला लागलो. परत जाताना मी एका दिवसात 70 किलोमीटर चाललो होतो. त्याच्यामुळं मला सुद्धा आता असं वाटतं की व्यायाम केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही सुद्धा थोडा व्यायामावर लक्ष द्या. इथून पुढं मुलांसाठी कोणासाठी जगू नका, आपल्या स्वतःसाठी जगा. शरीरावर पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्याला वेळ द्या. किती जरी मुलांसाठी केलं तरी मुलं केलं म्हणत नाहीत. त्याच्यामुळं आपण स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. सकाळी मी रोज 1.5 तास व्यायाम करतो न चुकता. माझं बाकीचं कार्यक्रम सगळं कॅन्सल होतील, पण व्यायाम कधीसुद्धा कॅन्सल होत नाही. मी रात्री इथं 12 वाजता आपण गेलो, सकाळी झोपलो तिथं 12 वाजता, तरी मी सकाळी 4:30ला मेसेज टाकलेला आहे. मी किती जरी कटाळलो, किती टायमिंग झाला तरी सकाळी टायमिंग तो टायमिंग उठून व्यायाम करून बाकीचं काय असेल ते करतो. त्याच्यामुळं माझी कळकळून सर्व मित्रमैत्रिणीला विनंती आहे, ज्याचं वजन कमी आहे त्यांनी थोडंसं व्यायाम त्यांनीसुद्धा केलाच पाहिजे. पण ज्याचं जास्त वजन आहे त्यांनी 100% व्यायाम केला पाहिजे. तुम्ही ह्या गेट टुगेदरला आलात, पण पुढल्या 10 वर्षांनी जर करायचं म्हणलं तर तुम्ही येऊ शकणार नाही. ही मला असं आत्ता मी लिहून देतो. त्याच्यामुळं तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या. मी बऱ्याच मुलींना म्हणलं होतं ती दुरी उडी मारायचं तुम्हाला गिफ्ट देऊया. चिऊ म्हणली काय गरज नाही, माझ्या घरी 2-3 शिल्लक आहेत. अगं शिल्लक किती पण असू दे, पण कशामुळं दिलं, काय दिलं, ह्याच्यामुळं आपण द्यायचं होतं. एकाच्या नादाने एक करू शकतं. मी माझ्याबरोबर आता मी रोज कारखान्यावरून इथून घरून कारखान्यापर्यंत जातो, गेटपर्यंत. प्रत्येक महिन्यात 1-2 येतात जातात, पण कंटिन्यूट काय अजून कोणी थांबलं नाही. मी माझी बायको, 2 मुलं, आई, घरी व्यायाम करतो. आमचा पूर्ण परिवार व्यायाम करतोय. त्याच्यामुळं सगळ्या निरोगी आहेत. त्याच्यामुळं मी तुम्हाला कळकळून विनंती करतो की तुम्ही व्यायाम करा. एवढं बोलून मी भाषण संपवतो. मला बोलायची इच्छा नव्हती, बोलता येईन का असं वाटत होतं, पण थोडंसं व्यायामाचं सांगायच्यामुळे मी पेटून उठलो आणि थोडं बोलायचा प्रयत्न केला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरोग्याची गुरुकिल्ली आपण सर्वजण आचरणात आणूया आणि यानंतर देवराव सर बोलतील. मी काय आपला वेळ घेणार नाही, कारण वेळ खूप झालेला आहे. मला फक्त 2 कविता सादर करायच्या आहेत, तेवढ्या मी करतो. कणा म्हणजे फक्त शरीराचा आधार नव्हे, तर माणसाच्या आतील नष्ट होणारी सत्वशक्ती आत्मनिष्ठ असलेला एक सच्चा व सामान्य माणसाचा लढाऊ वृत्तीने चित्रण कुसुमाग्रजांनी या आपल्या कवितेमध्ये उभारलेलं आहे. कणा ही कविता मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाने तोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगा काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर,
जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. कारण आज जी मुलं कधीही त्या ठिकाणी पुढे येऊन बोलत नव्हती, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी अतिशय सुंदरपणे व्यक्त केलेलं आहे. आणि ते आमच्या गुरुजनांमुळंच, कारण 40 वर्षानंतर का होईना पण आपण स्टेजवर जाऊन बोलू शकतो, हा आत्मविश्वास आमच्यामध्ये जो निर्माण केला तो आमच्या गुरूंच्या सहवासानेच त्या ठिकाणी आम्ही हे करू शकलो. दुसरी एक कविता मी सादर करणार आहे. अनंत विठ्ठल राऊत यांची ही कविता आहे. कवी त्या ठिकाणी म्हणतात, गौतम बुद्धांनी सांगितलेला दादा, या जगामध्ये जात धर्म लिंग यामध्ये सर्वात महत्त्वाचं नातं जे असतं ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं असतं. सर्वांमध्ये माफ करण्याची वृत्ती असली पाहिजे, कुणामध्येही अहंकाराची वृत्ती नसावी. ते पुढेही जाऊन म्हणतात, चुरगळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आहे. त्या पद्धतीनं मित्र म्हणजेच त्या ठिकाणी क्षमा करण्याचं एक भांडार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून अनंत राऊत यांची कविता या ठिकाणी मी माझ्या मित्रांसाठी या ठिकाणी सादर करणार आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मला वाटतं इथं बसलेल्या सर्वांना एक तरी मित्र असेल. असं कोण आहे का ज्याला एकही मित्र नाही? असं असतील सर्वांना. ज्याला कोणाला मित्र नाहीत त्यांनी घरी गेल्यानंतर कपात पाणी घ्या आणि त्याच्यात उडी मारा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्या. त्याच मैदानावर तशाच ओळी, तशीच प्रार्थना, तशीच हजेरी, असाही उपक्रम. जणू काही पुन्हा एकदा आज शाळेत आलेलो आहोत काय असा अनुभव आपण प्रत्यक्षात या ठिकाणी अनुभवला. तसं तर कालपासून आम्हाला पुन्हा एकदा शाळेत जायला सगळं वाटायला लागले. काल एका बॅचचा स्नेह मिळावा, पुन्हा आज एका बॅचचा स्नेह मिळावा. आमचं असं आहे, जेव्हा शाळेकडून कुठल्याही प्रकारचा निरोप येतो तेव्हा सर्व कामं हातातली बाजूला ठेवून शाळेचा कार्यक्रम म्हटलं की शाळेचा तो अटेंड करणं हे आपलं कर्तव्य समजून, तुमच्या आमंत्रणाला मान देऊन, मग कुठलीही शाळा असेल त्या आम्ही उपस्थित राहून आमची उपस्थिती दर्शवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. या ठिकाणी आपण सर्वांनी हा उत्स्फूर्तपणे कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये मुख्यत्वे करून आपण सर्वांनी मनोगत व्यक्त केली, आपलं मन मोकळी केली. आणि वास्तविक पाहता आता तुम्ही ह्या स्थितीमध्ये आहेत की तुम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही. उलट जे मार्गदर्शन तुम्हाला शाळेकडून मिळालं, जे अनुभव मिळाले, जे सत्य वास्तव जे तुम्हाला शाळेकडून मिळालं आणि त्याच्यातून आम्ही कसं उभं राहिलो हे तुमच्याकडून ऐकत असताना हाच आमचा आनंद आहे की तुमच्या तोंडातून शाळेची मिळालेली शिदोरी आणि त्यांनी तुमच्या जीवनामध्ये केलेला उपयोग आणि त्यामुळं आजचं तुमचं जीवन सर्व दृष्टिकोनातून तुम्ही आनंदात जगत आहात. हीच आमच्यासाठी खूप मोठी पोहोचपावती आहे आणि ती जवळजवळ सर्वांच्या मनोगतातून व्यक्त होऊन तू आमच्यापर्यंत पोचलेले आहे. तुमच्या सद्भावना काय आहेत ह्या सुद्धा त्यातून आम्हाला समजलेले आहेत. कुणी आपल्या कामामधील सातत्य पाहिजे त्याच्यामुळे आम्ही यशस्वी झालो. कुणी सांगितलं आपल्या मित्रांना सल्ला दिला निर्व्यसनी राहा, कुणी व्यायाम करण्याचा सल्ला दिला, कुणी मित्रत्व सर्वाबरोबरच मित्रत्वसुद्धा पाहिजे, अशा हे प्रकारच्या सर्व विरंगुळेच्या
क्षणोक्षणीच्या ज्या त्या काळातल्या आठवणी होत्या त्याला उजाळा दिला. त्याचबरोबर या ठिकाणी येऊन आमचा सन्मान सत्कार केला आणि सर्वांना या ठिकाणी आठवणीनं बोलावलं, स्वागत केलं. त्याचबरोबर विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी आम्हाला आज तुम्ही भेट दिलेली आहे. वास्तविक पाहता परब्रह्म हे विठ्ठल की ज्यांचे हात विटेवर आहेत, कटेवर आहेत, कमरेवर आहेत, ते आपल्याला हेच सल्ला देतात की सर्वांनी कार्यतत्पर राहा, आळस करू नका, कायम तुम्ही कार्यतत्पर राहा. युगानुयुगे 28 युगे विठेवर विठ्ठल उभे आहेत आणि कमरेवर हात देऊन त्यातून आपल्याला 2 संदेश देतात. त्यापैकी पहिला एक संदेश की कार्यतत्पर राहा. कायम जर तुम्ही कार्यतत्पर राहाल तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश कराल त्या त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित यश हे संपादन होईल. मात्र ते करत असताना त्याला सचोटी असावी, कसोटी असावी. त्यासाठी आपली ध्येय ही निश्चित असावी आणि ती स्वतःच्या उपयोगाबरोबर समाज उपयोगी असावी. अशाच प्रकारचे उद्योगशील आणि उद्यमशील तरुण हे आज आपण समाजामध्ये अत्यंत यशस्वी झालेले पाहत आहोत आणि असे तुमच्यात सुद्धा भरपूर जण आहेत. अशांची नोंद खऱ्याच या ठिकाणी घ्यावी अशी वाटते. दुसरा संदेश आपल्याला असा मिळतो की जो भवसागर आहे तो तरुण जाण्यासाठी तुम्ही काही घाबरू नका. जे माझ्या चरणी लागले, मी जे चरणी लीन झाले, याचा अर्थ रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल असं म्हणण्याची गरज नाही. तुमच्या हृदय हे पवित्र असेल, तुमचं हृदय हे पवित्र आणि अतिशय स्वच्छ निर्मळ मन असेल, मन चंगा तो कठोती मे गंगा, असं म्हणजे सर्व ज्याला अध्यात्म म्हणतात, हा सर्व अध्यात्म जसा डोक्यात असावा, विचारात असावा, त्याहीपेक्षा तो आचरणात असावा. आणि असं प्रकारचं शुद्ध असं मन जर तुम्ही माझ्या चरणी अर्पण केलं तर हा भवसागर तुम्हाला कमरेत काय. वास्तविक पाहता भवसागर म्हणजे समुद्र आणि त्याची खोली, लांबी, रुंदी कोणालाही मोजता येत नाही. परंतु माझ्या चरणी जर तुम्ही लागला तर हा भवसागर तुम्ही सहज गतीनं अगदी छोट्याशा नदीतून, ओढ्यातून जसं तरुण जाल तसं त्यासाठी तुमचं मन हे शुद्ध ठेवा. आणि मन जर शुद्ध ठेवलं तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. अशा प्रकारचा सारांश ह्या आपल्या दिलेली भेटवस्तूतून आम्हाला खरं मिळू शकतो. खूपच सुंदर अशा प्रकारचा आपण कार्यक्रम आयोजित केला. सर्वांना त्याबद्दल धन्यवाद देऊन आपण आपलं उर्वरित आयुष्य चांगले यशस्वीपणानं आपल्या कुटुंबामध्ये सहचरण करावं, समाजोपयोगी आपल्याकडून कार्य घडावी, अशाच प्रकारचा शुभ संदेश आपल्या प्रकृतीसाठी, स्वास्थ्यासाठी, कुटुंबासाठी देऊन वेळेअभावी शॉर्टकट परंतु पुन्हा तुम्हा सर्वांचा नामोल्लेख प्रत्येकजण न करता सर्वांसाठी असा शुभ संदेश देऊन या ठिकाणी माझ्या भाषणाला मी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आम्हाला 10वीला असताना जी आमच्यासमोर ध्येय ठेवली तशाच पद्धतीनं 40 वर्षानंतरही परत आम्हाला तुम्ही आणखी आपली ध्येय किती मोठी असावी याचा संदेश दिला, त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद मानतो. यानंतर मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील, द्वेष नको, विचार रुजवा, माणसं मशाल होऊन तुमच्यासाठी पेटायला येतील. तेव्हा आपल्या विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी येत आहेत आदरणीय AS ढवळे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे सहकारी, उपस्थित असणारे, आजचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते तुम्ही सर्वजण, वेळ थोडा आहे तरी पण मला बोलण्याची संधी दिली. थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करतो. आज 25 वर्षानं 25व्या साली आणि 25 तारीख असा सुंदर योग आणि ह्या सुंदर दिवशी तुम्ही आमचा सत्कार केला आणि तुम्ही एकत्र ह्या सुंदर दिवशी आला. त्यामुळं अतिशय सुंदर दिवस आपल्या तुमच्या जीवनात आणि आमच्याही जीवनात असा योग आला आणि तो योग तुम्ही घडवून आणला तुमच्या बॅचनं. त्यामुळं पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द तुम्हाला व्यक्त करतो. आता बऱ्याच जणांनी अतिशय सुंदर संदेश दिला, आम्हालाही तो आवडला. कारण का नेहमी आहे शिक्षक विद्यार्थ्यामध्ये एकच गुण पाहतो की आपण दिलेली शिदोरी, आपण
दिलेल्या पुस्तकातून ज्ञान हे मुलांमध्ये रुजणं आणि तो आत्मसात करून आपल्या जीवनात त्याचा वापर करणं याला शिक्षण म्हणतात. शिक्षण म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. तुम्ही पहा, मी आता विज्ञान शिकवतो, इथं वेगवेगळे विषय शिकवणारे शिक्षक आहेत. प्रत्येकाचा विषय वेगळा. माझा विषय त्यापैकी एक विज्ञान आहे. पण विज्ञान हा विषय असा एकच आहे की जो आपल्या जीवनाशी निगडीत आणि सर्व समावेशक असा, आणि त्याला जर अध्यात्माची जोड असेल, विज्ञान आणि अध्यात्म या दोन गोष्टीवरच माणसाचं जीवन आहे. आणि त्यामुळं ज्याला विज्ञान आणि अध्यात्म कळालं तो नेहमी यशस्वी होतो. आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या दोन गोष्टीकडं सातत्यानं लक्ष द्या. आणि या पद्धतीनं जर तुम्ही अशाच पद्धतीनं प्रगती करत गेला तर निश्चितपणे याही पुढं तुम्ही यशस्वी व्हाल. आता यशस्वी होऊन तुमचं कर्तव्य संपलं नाही तर तुम्ही आपलं यशस्वीपण तुमच्या मुलामध्ये बघा आणि त्यांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करा, तरच आपण यशस्वी झालो असं म्हणता येईल. आणि म्हणून आम्ही शिक्षक, तुम्ही सत्कार केला, अतिशय आनंद झाला. एवढा आनंद झाला की प्रत्येक गोष्टीत तुमचा उत्साह पाहून आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेससुद्धा आम्हाला असा उत्साह होता. पण एकच छोटी गोष्ट सांगतो ती माझ्या शाळेतली, आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपण बी काय केलं पाहिजे. मी असाच हायस्कूलमध्ये इथं होतो आणि नंतर मी पिंपळनेरला 6वीला मी ॲडमिशन घेतलं. सगळ्यात छोटा, त्यावेळेस 11वीपर्यंत शाळा होती पिंपळनेरला. आणि 8वीपासून इथं 7वीपर्यंत शाळा होती. 1ली ते 7वी इथं शाळा होती. आणि मला 6वीला पिंपळनेरला टाकले शाळेत. सगळी मुलं माझ्यापेक्षा सर्व मोठी, मी एकटाच. मला चालायला सुद्धा कंटाळा येत होता, कारण पिंपळनेरमधून रस्ता होता, 3 किलोमीटर रस्ता, जायचं 3 किलोमीटर, यायचं 3 किलोमीटर. आणि 3 किलोमीटर दररोज जाऊन येऊन, बॉडी परफेक्ट, जेवण व्यवस्थित आणि सांगितलेला अभ्यास दररोजच्या दररोज. एकही दिवस मी छडी खाल्लेली नाही माझ्या जीवनात. पहिलीपासून, 1ली ते 10वी नंतरचं छडी जायचा प्रश्नच नाही. मी छडी खाल्ली नाही, त्यामुळे मी कुणाला छडी दिली नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा कोणता, ज्यावेळेस 6वीत मी ॲडमिशन घेतलं तिथे गावात स्नेहसंमेलन त्यांनी चालू केलं शाळेचं. आणि मग स्नेहसंमेलनामध्ये जाहीर करून टाकलं की प्रत्येक पालकसुद्धा प्रत्येक विषयाच्या आवडीचे असतात. मग तिथल्या एका पालकानं गणित विषयास जो प्रथम येईल त्याला बक्षीस ठेवलं. आता मी 6वीला होतो, बक्षीस कसं मिळतं अनुभव नाही, अभ्यास कसा करायचा अनुभव नाही. पण एकच गणित, इथं एकच सूत्र होतं. साळुंखे गुरुजीच्या आधी आम्हाला ढेरे गुरुजी होते, पवार गुरुजी होते. गुरुजीला एखाद्या वेळेस 2-2 वर्ग असेल तर गुरुजी मला म्हणायचे, उभा राहा, तू फळ्यावर निदान हे तर लिही, आपले अंकल्पी काढ आणि पाडे लिहून काढ. मी फळ्यावर पाडे लिहायचो, मुलांकडून लिहून घ्यायचो. म्हणजे बघा सवय कशी असते. मग हा टॅक्ट समोर आला, व्यासपीठ निर्माण झालं. आणि मग 6वीत ज्यावेळेस मी तिथं गेलो, अभ्यासाची सवय, प्रत्येक वेळेला शिक्षकच विद्यार्थ्याचा गुण पाहून प्रोत्साहन देतात. आणि तशा पद्धतीनं मला इथंच थोडी प्रोत्साहन शिक्षकांनी दिलेला होता. कारण का दररोज शाळा, एकही दिवस शाळा बुडवायची नाही. सगळ्यात महत्त्वाचा, शाळा आल्यापासून एकही दिवस बुडवली नाही. त्यामुळे शिक्षकांचा आमच्यावर विश्वास, कारण का रेग्युलर येतो. आणि मग तसं इथं प्राथमिकमध्ये काढलं, तसंच हायस्कूलमध्ये 3 किलोमीटर दररोज खाडं नाही. आणि मग गणितात माझा पहिला नंबर आला. रात्रीचं स्नेहसंमेलन होतं, माझी काही इच्छा नव्हती, पण बक्षीस मिळणार
मग मला म्हणले चला संमेलनाला. रात्रीचं गेलो. लहान सगळ्यात, बाकीची सगळी 8वी 9वी 10वी 11वीपर्यंतची मुलं. आणि मग गेलो, माझं नाव पुकारलं आणि पुकारल्यानंतर मी स्टेजवर गेलो. पहिल्यांदा बक्षीस हातात घेतलं. बक्षीस हातात घेतल्यानंतर आता किती बक्षीस होतं, पाकिट होतं, बंद होतं, मला माहीत नाही. त्यावेळेस बक्षीस घेतलं. त्यानंतर समोर बसलेल्या व्यक्तीपासून की आपल्याला स्टेजवर पहिल्यांदा बक्षीस मिळालं, तो जो आनंद आहे तो अजून लक्षात आहे. एवढा आनंद झाला. बक्षीस घेतलं आणि बक्षीस घेतल्यानंतर तिथंच फाडायची इच्छा, बघू का आहे ते. मग त्यावेळेस पैशाला किंमत नव्हती, होती किंमत पण त्या लेवलची. आता जसं लाख कुणी बोलतंय तसं तिथून मला पाकिट उघडल्यानंतर 5ची नोट दिसली. 5 रुपये. गणितात फर्स्ट येणाराला 5 रुपये बक्षीस मिळालं. मग तेव्हापासून मी ठरवलं, आपला नंबर येतोय ना, का नंबर येतोय, मला प्रोत्साहन मिळालं. त्या दिवसापासून प्रत्येक दिवशी प्रोत्साहनपर वर्गात पाहिला. विषयात कुठल्याही छडी नाही, अभ्यास नियमित. वही फटकी असली दोऱ्यानं शिवून का होईना पण अभ्यास पूर्णच. आणि हे सातत्य असल्यामुळं पांडुरंग म्हणाला की तुम्ही अभ्यास कधी करत होता, आम्ही अभ्यास करून लक्षात राहत नव्हतं. ह्याला सातत्य आहे. पहिलीपासून सातत्य असल्यामुळं मी 10वीपर्यंतचा अभ्यासक्रमात नियमितपणा, माझा अभ्यासात नियमितपणा आणि शाळेतसुद्धा नियमितपणा, आणि हे सातत्य ज्याच्या अंगी आहे तो नेहमी यशस्वी होतो. हे उदाहरण माझ्यासमोर आहे. आणि म्हणून तेव्हापासून मी प्रत्येक विषयाचा अभ्यास आवडीनं करायचो, तन्मयतेनं करायचो. आणि त्यामुळं ज्याचं गणित, मी अजूनसुद्धा सांगतो, ज्याचं गणित आणि सायन्स चांगलं, त्याला बाकीच्या विषयाचा अभ्यास जरी कमी असला तर ह्या 2 विषयामुळं तो नेहमी टॅलेंट राहतो आणि नेहमी यशस्वी होतो. प्रत्येक वर्ग आल्यानंतर प्रत्येक वर्षी चढ उतार असतात. कधी 50% मार्क मिळाले, कधी 80% मिळाले. म्हणून कमी आपण लेखायचं नाही. आमच्या काळात काय डिस्टिंक्शन नव्हतं. आमच्यापर्यंत होतं डिस्टिंक्शन, पण 50-55 म्हणजे लय वाटायची. आता 100 जरी पडली तरी मार्क कमी वाटतात. याला एकच कारण आहे, स्पर्धा. आणि त्या स्पर्धेत टिकण्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक या तिघांचा एक मेळ झाला तर निश्चितपणानं तो विद्यार्थी गुणवंत होणार, यशस्वी होणार आणि त्याच्या दृष्टीनं त्याचं भविष्य तो उज्ज्वल करणार. आणि म्हणून तेव्हापासून मी ठरवलं, मी तर गेल्या वर्षी एक बक्षीस ठेवलं होतं, तेवढ्यामुळे एका कारणामुळे ठेवलं होतं की 1ली ते 10वीपर्यंत प्रत्येक वर्गाला मी बक्षीस ठेवलं होतं, प्रथम 3 क्रमांकाला. की उद्देश एवढा एक होता की मुलांचा नेहमी सत्कार व्हावा. मुलांचा सत्कार समाजातून, शिक्षकातून, पालकातून जेव्हा होईल तेव्हा त्या मुलाला उत्स्फूर्तपणे प्रेरणा मिळते. आणि म्हणून तशी प्रेरणा मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात सुरू करा. तुमचा पाल्य आहे ना, तुमचा पाल्य शाळेत जातो, ज्या शाळेत जातो तुम्ही सांगा तुझा प्रथम क्रमांक येत नाही, प्रथम राहू द्या, तुला गेल्या वर्षी 60 होती, आता 65 का मिळत नाहीत, 70 का मिळत नाहीत. हा प्रयत्न तुम्ही करा. त्याला तेवढी मार्क मिळाली तर तो यशस्वी होतो आणि निश्चितपणानं त्याच्या अंगी सातत्यपणा राहतो. सातत्य असेल तरच यशस्वी होतो. एकच गुण. दुसरा गुण जर व्यायामाचा सांगितला पांडवनी, अतिशय सुंदर. तुम्ही सर्व शेतकरी आहे. मी बी शिक्षक होऊन शेतकरी होतो, आता बी शेतकरीच काम करतो. मला एकच सांगायचं आहे, स्पेशल व्यायामाची गरज नाही. जो शेतकरी आहे त्यानं स्पेशल व्यायामाची गरज नाही. त्यानं शेतात घाम येतो काम करायचं. काम कोणते असू द्या. ज्याला चालता येतंय त्यानं चाललं पाहिजे. ज्याला काम करता येतं त्याने 1 तास तरी काम केलंच पाहिजे. शेतकऱ्यांना सांगतो, जे नोकरदार आहेत त्यांनी नोकरी करून, जर त्याला शेती असेल तर शेतात काम करावं. आज काळाची गरज आहे. शेतीशिवाय पर्याय नाही. नोकरी गॅरंटी नाही. आज जरी MIDC एवढं झालं, उद्योग बंद पडतात, चालू होतात. एकाची नोकरी जाते. आता त्यानं भिंगाऱ्याने सांगितलं, मी एक कारखाना सतत बदलतो. नोकऱ्यासुद्धा गॅरंटीड नाही ना. आता शासनाची नोकरी कॉम्पिटिशनमुळे मिळत नाही, असल्या तर जागा उपलब्ध करत नाहीत आणि शासनसुद्धा नोकरी कपात करते. आणि मग त्याला आपण टिकण्यासाठी
तुम्ही टिकला, आता तुम्ही सक्सेस झाला, पण तुमची पिढी टिकण्यासाठी सातत्य असलं पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलांनासुद्धा दररोज आठवड्यातून 1 तास काम सांगितलं पाहिजे शेतात. दररोज सांगायचं नाही, मी मताच आहे. अजिबात मुलांना काम सांगायचं नाही, घरचं नाही, शेतातलं नाही, आणि तुमच्या कामात मदत करून घ्यायची नाही. शनिवार रविवार शाळा बाकीचं काम करते. मी तर असं म्हणेन, आता आमच्या गावात एवढं हे पटांगण आहे, रिकामच आहे. किती वर्ष झाली मी बघतोय, लहानपणापासून हे पटांगण आहे पाठीमागं सुद्धा. तुमच्या गावात सुद्धा पालवण असेल, अकोला असेल, तांबू असेल, तुम्ही सहकार्य करा. तुम्हाला मदत करायची इच्छा आहे, तुम्ही आत्ताच पाहून सांगितलं, आम्ही तुम्हाला तुम्ही सांगितलं आमची मदत असेल तर आम्ही मदत करू. तुम्ही एक मदत तुमच्या गावात करा. प्रत्येकानं जिथं जागा मिळेल, गावची असेल, तुमच्या शेतातली असेल, तिथं 5 झाडं लावा. कारण असं आहे, बरीच जण आता इथं कोरोनात गेलेले आहेत, त्यांचा दोष नाही, तो वैद्यकीय आहे, आरोग्याच्या संबंधित आहे, आणि ऑक्सिजन मिळत नाही. पाठीमागच्या बॅचला मी सांगितलं होतं की झाडं लावा, त्यांनी चालू केला लवकर 5 झाडं. पुन्हा आता तुम्हाला तुम्ही 5 झाडं सांगत नाही, 5 झाडं लावाच आपल्या शेतावर, बांधावर, आणि जिथं ओसाड जागे आहे तिथं, सार्वजनिक जागा आहे तिथं, आणि अशी झाडं लावा. 2-3 झाडं तर ऑक्सिजन देणारे आहेत, पण आता काळाची गरज आहे. आरोग्य धनसंपदा. आपण आरोग्यात कोणता आहार घ्यावा, जे 10वी-12वीपर्यंत शिकलेत, जे सायन्स शिकलेत, त्यांनी आहारासंबंधी आपली माहिती काढून घेतली पाहिजे. आपला आहार 3 टाईम जेवत असेल, न्याहारी, दुपार आणि संध्याकाळ 2 टाईम जेवत असेल तर दुपारचं जेवण राजासारखं असावं आणि संध्याकाळचं जेवण गरिबी असावं. भाजी आणि भाकरी संध्याकाळी जेवण. दुपारी सगळे पदार्थ आहारात लागतात जे आपल्याला प्रोटीन देतात. डाळ आलीच पाहिजे. कर्बोदके, तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी ते आहारात आलंच पाहिजे. आणि कोणताही भाजीपाला, कोणतंही फळ, एक फळ जीवनात असावं. आजारी पडल्यानंतर भेटायला जाऊन 1 किलो सफरचंद नेण्यापेक्षा आजारी पडण्या अगोदर कोणतंही फळ एक खाल्लं दररोज. सगळ्यात स्वस्त मस्त फळ केळ आहे, सगळ्यांना उपलब्ध आहे. दररोज 1 केळ खावा. प्रत्येक फळामध्ये असणारे घटक आता माहीत असले पाहिजेत आणि ते आहारात आपल्या असले पाहिजेत, तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि आरोग्याच्या दृष्टीनं महिलांनी काळजी घेतली पाहिजे. मुलींनी, आता महिला झालेत, त्यांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देताना आपल्या मुलाच्या डब्यात डाळ हा शब्द प्रोटीन असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय शरीराची झीज होणारी भरून निघत नाही. तुम्ही दररोज व्यायाम केला, खेळला, बागडला मुलगा, तर तो थकतो. डाळ भात खाल्ले की निश्चितपणे त्याचा थकवा दूर होतो. म्हणजे शरीराला प्रोटीनची गरज आहे. आणि मग कोणता भाजीपाला खावा, कोणता आजार कमी होईल, कोणत्या फळ खावी, ते सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. ते आपल्या पाल्याला तसा आहार दिला पाहिजे. आपण बी आहार घेतला पाहिजे. नाहीतर आता जागतिक लेवल असा आहे की 60% माणसं 60 वयाच्यावर जगत नाहीत. म्हणजे 40% माणसं 60 वर्ष जातच नाहीत. आता आम्ही 60 पार केली, आमचा प्रश्न नाही, आम्ही 60 साजरी केली म्हणायचं. तुमच्या समेत 60 पार झालेली आहे. आता तुम्ही 40च आहात. आपली 60 पार होईल. आताच एक जणांनी सांगितलं काही गॅरंटी नाही, कुणाला आजार कुठले होतात. आजारी पडू नये म्हणून भाजीपाला, फळं आणि आहार कोणता घ्यावा याचा अभ्यास स्वतःच केला पाहिजे. आणि जे शेतकरी आहेत त्यानं स्वतः व्यवसाय करत असतील तर, समजा मी पालक भाजी विकतोय, पालक भाजीत असणारी कंटेंट, पालकाच्या भाजीचा व्यवसाय करणाऱ्यांनी त्याच्यावर कंटेंट लिहा, मार्केट करा. लाखो रुपये मिळतात. आता तुम्ही शहरात जावा, पैसा आहे, काय खावं कळत नाही. आणि मग कुठला भाजीपाला कधी घ्यावा, तिथं भाजीपाला घ्यायला पालकाची भाजी आज खरेदी करून बाजारात आणली, ती जर थोडी धुतली तर त्यातनं हिरवं पाणी निघतं. कलर मारलेली भाजी तिथं तुम्हाला ताजी मिळते का नाही. मग आपल्या भाजीपाला आपण खात असताना
आपल्या पाल्याला, आपल्या घरच्या कुटुंबाला त्यात घटक कोणते आहेत हे माहीत असून तसा आहार जर दिला तर निश्चितपणे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य धनसंपदा आणि याच माध्यमातून तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर आनंदी जीवन जगाल एवढंच ह्या निमित्तानं सांगतो. दुसरी गोष्ट, तुमच्या अंगी सातत्य ठेवा, तेच सातत्य तुमच्या पाल्यामध्ये उतरेल आणि तुम्ही ज्या मार्गाने यशस्वी व्हाल, मग शेतकरी असेल, उद्योग असेल, नोकरी असेल, त्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आपला पाल्य त्या दृष्टीनं मार्गक्रमण करेल आणि त्यामुळं आपलं कुटुंब सुखी होईल, गाव सुखी होईल, आपला परिसर सुखी होईल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आजचा दिवस अतिशय आनंदानं तुम्ही साजरा केला, आनंदी मनानं साजरा केला, आमचे 2 शब्द ऐकले आणि त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द क्षमतो. धन्यवाद. अध्यात्म दोन्हीची जर सांगड असेल तर आपल्याला यशस्वी होण्यासाठी कोणीही अडवू शकणार नाही. त्याचबरोबर व्यायामाचं महत्त्व असेल, आहार कोणता घ्यावा आणि आहारामध्ये डाळ भात आवश्यक आहे. कारण आपण डॉक्टरपाशी गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतात डाळ भात खावा, आपण 4 दिवस डाळ भात खातो, नंतर त्या ठिकाणी आपण प्रोटीन घेत नाही. म्हणजे आहारामध्ये प्रोटीनची आवश्यकता कशी आहे, त्यानंतर फळे कशी घेतली पाहिजे, आहार व्यवस्थित असेल तर आरोग्य व्यवस्थित राहते. असं आरोग्याबद्दल आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देतो. यानंतर एच.एन. ढवळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन करावं. विठ्ठलराव शिंदे प्रशाला निमगावटे भागशाळा सापटणेटे आज गेट टुगेदर. चेहऱ्याहून तर वाटते सगळे भुकेजलेले आहेत, पण तरी 5 मिनटं घेतो, जरा फास्ट बोलतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साळुंके गुरुजी, माझे सर्व सहकारी मित्र आणि तुम्ही विद्यार्थी, बघा मी घरी गेल्यावर मला विचारतातच कोणत्या बॅचचा होता कार्यक्रम आज, कारण आता 4-5 जण विद्यार्थी नाहीत. मी सहज सांगून जातो की आपल्या अण्णाची बॅच, असं घरी सांगतो. आता आमचा अण्णा पण माळकरी होता. मला एक आठवलं, मी कालपासून विचार करत होतो की ह्या बॅचला नाव काय द्यायचं, तर या बॅचला नाव देणार आहे सांप्रदायिक बॅच म्हणून. आता काय काय असतील, पण जास्तीत जास्त टक्का जर विचार केला तर ह्या बॅचला सांप्रदायिक विचार करणारे विद्यार्थी आहेत, बघतो मी नेहमी. तर आणि योगायोग बघा किती भारी आहे, मला 96च्या बॅचने पेन दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी, मी आवर्जून विद्यार्थ्यांनी दिलाय म्हणून जपून ठेवलाय. रिपील मला 8 दिवस मिळाले नाही, मी तरी बी खिशाला अडकवलेला होता, शोधली मिळाला. ह्या बॅचला मी नाव दिले सांप्रदायिक बॅच. आज तुम्ही नेमकी विठ्ठलाच्या मूर्ती दिल्या, योगायोग चांगला आहे म्हणलं. असो, बऱ्याच दिवसांनी, जवळजवळ किती वर्ष झालं म्हटलं तुम्ही, 25 वर्ष तुमची 2001ची बॅच. बघा 2 भाऊ असतात, योगायोगाने धाकट्याचं लग्न जमतं आणि तारीख धरली जाते. थोरला म्हणतो आपली पंचायत झाली का आता, ह्याचं जर झालं तर आपलं कसं काय, म्हणून 2099-2000च्या विद्यार्थ्यांनी तुमची तारीख धरलेली असताना सुद्धा बघा त्यांनी गडबडीनं 24 तारीख घेऊन काल कार्यक्रम उरकून टाकला. त्यांना वाटलं आपल्यापेक्षा लहान असून आपल्या अगोदर कार्यक्रम होते, त्यांना उद्या सुद्धा घेता आला असतं, पण नाही म्हणले 24लाच झाला पाहिजे. सगळा मंडप तुमचाच, आचार्य तुमचाच, पण त्यांनी कार्यक्रम अगोदर उरकून घेतलाय. म्हणलं बरं झालेलं काही. आणि अशी सुद्धा विचार करणारी पाहिजेत. आणि आता बसल्या बसल्याच कालचा कार्यक्रम बघितला, आजचा बघितला, आताच मी बसल्यावर सहज मोबाईल काढला, दुसरी एक बॅच तयारीला लागली आहे. आपला गेट टुगेदर कधी करायचा, आपण ग्रुप करू, असा मेसेज त्या ग्रुपमध्ये मी होतो, ती बघायला मिळाला. असो आता थोडंसं सांगणार आहे, कारण पांडुरंग
इयत्ता 9वीला होता, पास झाला. मी त्याला सांगत होतो तू 10वीला बस, तू काय काळजी करू नको, बॉलरला बॉलिंग टाकताना मी सांगतो की तू आउटच होणार नाही. पण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं सर मला बॅटच धरता येत नाही तर कशाला उगत येत. नाहीतर बरेच वेळा मी म्हणलं बघ बॉलरची तू काळजी करू नको, मी आहे सांगतो आणि अंपायरला सांगतो आउट होऊन देणार नाही मग. पण तरी ती म्हणला नको मला बॅटच धरा येणार नाही. ठीक आहे म्हणलं असू दे. आता बरेच जण काही उद्योगपती झालेत, खटके सर आहेत, साळुंके सर आहेत, देवराव सर आहेत, बरीचशी मंडळी काय सांप्रदायिक आहेत. तुम्ही प्रपंचामध्ये तुमच्या पोटापुरतं जी जगत असला आनंदी राहायचं, अजिबात म्हणायचं नाही का तुम्हाला झोप चांगली येणार. बघा सरला विचारा तुम्ही, तुमच्या एवढं झोपायलाच मिळत नाही त्यांना का मिळतं सर? नाही मिळत. कारण त्यांना उद्योगच एवढा असतो, उद्योग अधिक पैसा अधिक, झोप कमी. जितकं काम करून तुम्ही बघा काय काय प्रपंचपुरतं असेल आराम झोपत असतेली, सकाळ उठून मस्त वेगळ्या रात्री झोप कट्टा झाली गाड्या. भिंगारीने सांगितलं मी रोज एक कारखाना बदलतो. ती का बदलतो? पॅकेज वाढलं की निघाला. ती आपल्यासारखी लय महाग पळवतो. साहेब बघा की साहेब बघा, साहेबांनी म्हणा तुझी तारीखच आली नाही अजून. म्हणजे असे बरेचसे काही असो, जास्त वेळ घेत नाही, वेळ झालाय बराचसा. बरेचसे काही बोलायचं होतं पण आता वेळेअभावी तर आटपतो घेतो. आणि मी बाकी सगळी सेवानिवृत्त झालेली मंडळी आहे, पण मी अजून इथं 1.5 वर्ष कार्यरत आहे. त्यामुळं तुम्ही काहीतरी घरी येता, कार्यक्रमाला येताना काहीतरी भेटवस्तू दिवाळीला आणता जाता घेता, तसं मी सुद्धा वाट बघत होतो की आपल्या शाळेला ह्यांनी काहीतरी भेट आणली असेल, नसेल आणली तर त्यांना सांगू. मी कालच्या बॅचला सुद्धा सांगितलं की आपल्या शाळेला फक्त उणीव आहे, आता सध्या कंपाऊंड नाही. मग त्यांना मी कालच सांगितलं की किमान काटेतार त्याचं जरी कंपाऊंड झालं. त्यांनी सांगितलं मग कायला वाटेल अरे इतके पैसे द्यायचे कसे, जास्त नाही सक्तीनुसार. आपण 25 वर्ष झालं वर्षाला 100 रुपये धरायचे शाळेसाठी म्हणून. होईल बाबा 25 वर्षाचे किती होतील, साधारण 2,500 रुपये. जर तुम्ही जर त्या पद्धतीने जर सहकार्य केलं, म्हणजे तुम्ही निर्णयच घेतला तर तुम्ही पूर्ण सुद्धा करू शकता. पण तसंही इतका बोजा नको. तुमच्या सक्तीनुसार समजा एखाद्याला बाबा नाही मला अंगठी आणि फुल पोशाखच आणला पाहिजे, ती म्हणतो नाही आहे नेलेला बरा गेला का. एखादा म्हणतो काय हरकत नाही तुम्ही टोपी टावेला आणा आम्ही समाधानी, आणलं हे नटणार आम्ही. मग तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्हाला जे आवडेल तुमच्या सर्वांच्या विचाराने काय असेल ते विचार करा आणि त्यासाठी तुम्ही किंवा तुमच्या मनाने तुम्ही अंतर मोजा. 1 बाजू असेल 2 बाजू असेल तुमचे तुम्हीच तयार जरी केलं तरी काय हरकत नाही. आणि सरडेला एक विनंती करतो की सरडे हे जे तुझे बॅचचे सर्व विद्यार्थी आहेत, काय रक्त लघवी शुगर चेक करायला आली थोडं फ्रीमध्ये करत जा, जरा जास्त काय रे, कारण टीव्हीलाही महागाईच झाले. तर आमचा जो हा सत्कार केला, कारण कालच्यापासून माझी 2 दिवस सुट्टी जी होती एक्स्ट्रा ती वायाच गेली. पण जुन्या विद्यार्थ्यात आल्यामुळे ती सुट्टी वाया गेलीच म्हणता येत नाही, उलट आनंद मिळाला. जर झालं म्हटलं तर उद्या सुद्धा थांबायची तयारी आहे. कारण का तुम्ही गेला मी जाणार, त्यापेक्षा शाळेला एकदा कंपाऊंड झालं की व्यवस्थित होईल. तर तुमच्या पद्धतीनं जे काय असेल ते इच्छेनुसार तुम्ही करा. एवढे बोलून मग माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर गेली 31 वर्ष ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आमचे कान आतुरलेले आहेत असे आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे सन्माननीय मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साळुंके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, 1972 साली मध्ये या ठिकाणी दाखल झालो आणि 2007 साली येथून दगडाखोल्याला मुख्याध्यापक म्हणून गेलो. जागा इथं नसल्यामुळे तर इथंच थांबलो असतो. म्हणजे जवळजवळ 35 वर्ष ठिकाणी या ठिकाणी एक पिढी नाहीत, 2 पिढ्या नाहीत, 3 पिढ्या तयार केल्या. 4थी पिढी होत होती त्या 5 वर्षात दगडाखोल्याला जावं लागलं. हे सगळे त्यावेळेला मला त्यावेळेला आपले मोबाईल जर असते पहिलीतले सगळ्यांचे फोटो काढून घेतले असते आणि आज तुम्हाला ते फोटो तुमचे दाखवले असते. ओळखा तुम्ही कोण आहे, कुठं आहे तुम्ही, कसं आहे. तुम्हाला तुमचा फोटो तरी ओळखू येतो का बघा आणि मला सांगा की मी हे आहे म्हणून या फोटोत. काय तुम्हाला ओळखू सुद्धा आलं नसतं आज तुमचा चेहरा पहिलीतला दुसरीतला. तुम्ही यशस्वी विद्यार्थी आहात त्या शाळेचे, हायस्कूलचे, मराठी शाळेचे. मला थोडंसं सरांनी सांगितलं मगाशी गोरे, बाकीचे सगळे कोण व्यवसायात चांगले आहे, शेतीत चांगली प्रगती शेती करतायत, चांगली शेती करतायत. काही पुण्याला आहेत, महिला काय पुण्याला आहेत, काय या ठिकाणी आहेत. म्हणजे सर्व विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत या बॅचचे. तेव्हा तुम्हा सर्वांना मी इथून पुढच्याही तुम्हाला शुभेच्छा देतो. हे सगळं चांगलं 35 वर्ष काम केल्यामुळं, सगळं प्रामाणिकपणानं विद्यार्थी घडवल्यामुळं सगळे कोण PSI झाले, क्लास 1 ऑफिसर, बरेच विद्यार्थी हाताखाली झाले, मोठमोठ्या हुद्द्यावर झाले, काय सेवानिवृत्त झाले आहे. आपला जोशी साहेब माझ्या हाताखाली शिकलेला 7वीचा मुलगा, तो सेवानिवृत्त झाला, पण मला अजून गोळी नाही कुठली विशेष. आणि संजय पाटील, पुन्हा सुनील जोशी असे चांगले क्लास 1 अधिकारी तयार हाताखाली झाले. त्या सर्वांना एक प्रामाणिकपणानं 35 वर्ष अतिशय चांगल्याने सेवा केल्यामुळे माझाही प्रपंच अतिशय चांगला आहे. मी सुखा समाधानाने आहे, काय नाही, निवांत आरामशीर आहे. फक्त माझ्या शरीरासाठी मी शेतात काम थोडं करतो, माझ्या शरीरासाठी. आणि 2013ला ज्या वेळेला सेवानिवृत्त झालो, जेवढं वजन होतं तेवढंच वजन बी आज बी आहे, त्यात काय फरक नाही, बदल नाही. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी या समोर बसलेल्याने वजनाकडे लक्ष द्या, आपापल्या वजनाकडे लक्ष ठेवा, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि व्यायाम अतिशय चांगल्या पद्धतीने करा. आणि आता काय म्हणते, हां अनिता, म्हणजे ही सगळे विद्यार्थी एक बाजूला बसलेले, तुमचे मुलं, त्यांनाही चांगले संस्कार द्या. तुमच्या आईवडिलांची सेवा करा, महत्त्वाचं आहे. आईवडिलांची सेवा करा, मुलाला चांगले संस्कार द्या. इथं सगळं सोडून जायचं आहे, काही बरोबर न्यायचं नाही, इथंच ठेवायचं आहे. मी लखोपती आहे, कोट्याधीश आहे, काय नाही, काय नसू द्या. सकाळ संध्याकाळ जेवणापुरतं भरपूर मिळालं यात समाधान माना. महिलांना विनंती आहे की आपल्या आपल्या सासू सासऱ्याला सांभाळा, आपल्या नातेवाईकांना सेवा करा. ह्याच्यापेक्षा दुसरं आपण काय सांगणार आहे. ऐकलं ठीक, नाही ऐकलं तुमच्या प्रमाणे. नाही करते, काय नाही, काय अडचण अजून तर अडचण आली नाही. ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला तुम्हाला सांगू हे असे करते म्हणून. हां तेच म्हणलं की आतापर्यंत काय अडचण नाही, तो ना अडचण आली तर तुम्हाला सांगू मग बाबा बस असं होतं म्हणून. हां अडचण, हां नाही कसलाच त्रास नाही आपला. त्यामुळं येथून पुढं तुमचं सगळ्यांचं आयुष्य चांगलं भरभराटीचं, मुलाबाळांचं, आणि सर्व समाजाबरोबर राहा आणि सर्वांचा आदर राखा. एवढी सदिच्छा तुम्हाला देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आरोग्य, धनसंपदा कशी आहे हे आम्हाला तुम्ही सांगितलं आणि आपण एक सुंदर असा संदेश दिला की आईवडिलांची सेवा झाली पाहिजे.
तसंच त्या ठिकाणी मुलींसाठी एक संदेश दिला, सासू सासऱ्यांची सेवा झाली पाहिजे. नक्कीच आमची बॅच त्या ठिकाणी या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अनुभवतील, स्वीकारतील अशी मी आशा बाळगतो. यानंतर आताच डोळे सरांनी आपल्या शाळेला तार कंपाऊंड करायचा असा एक प्रस्ताव मांडला आणि लगेच आमचे सहकारी गोरक्षनाथ खटके सर यांनी शाळेच्या कंपाऊंडसाठी 10,000 रुपये त्या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. हा कार्यक्रम अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे भोजनाचे. आभार तुमचे मानावे तितके तुम्ही परके नाही, आठवणीतून भेटत राहू, भेटलो जरी सारखे नाही, आनंदाच्या या सोहळ्यासाठी नेहमी ऋणात राहू, नाते हृदय जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू. कार्यक्रम झाला बहारदार, भाषणेही झाली जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. यानंतर आमची सहकारी भगिनी विदुलताताई, हिला असे मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे की आपण 2 शब्द त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. संयोजकाच्या आणि सर्वांच्या परवानगीनं तिला मी बोलण्याची संधी देतो. आत्ताच आमच्या एच.एन. सरांनी सांगितलं की कंपाऊंडसाठी काहीतरी मदत म्हणून, तर मी 5,000 मदत करते. आणि आमचे सर वरवडमध्ये माध्यमिक विद्यालयात सर म्हणून आहेत, ज्युनियर कॉलेज सांगायचं राहिलं होतं. धन्यवाद विद्युलता. तार कंपाऊंडसाठी तिनं 5,000 रुपयाचं बक्षीस दिल्याबद्दल तिचंही मी आभार मानतो. आणि आजच्या या आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रशांत साळुंखे यांना. आत्ताच गोरक्षनाथ खटके सर आणि आजचे अध्यक्ष साळुंखे गुरुजी यांची सुनबाई यांनी अनुक्रमे 10,000 आणि 5,000 रुपये तार कंपाऊंडसाठी जाहीर केलेले आहेत. त्यांचे आभार. तसेच पांडुरंग मकरदो ढवळे यांनी पण तार कंपाऊंडसाठी 10,000 रुपये जाहीर केलेले आहेत. हो, आणि आपण जे काही गोळा केलेले होते पैसे, त्यातून जे कार्यक्रमाचा खर्च वजा राहिलेली रक्कम सुद्धा आपण तार कंपाऊंडला एक मताने देऊया का माघारी द्यायचं? तर तार कंपाऊंडला आपण तेही पैसे देण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वांच्या वतीनं असं आश्वस्त करतो की फूल नाही, फुलाची पाकळी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. कारण बरेचसे माझे सहकारी आहेत, ते शेतकरी आहेत, काही कमवणार आहेत, त्यांच्या परिणती देण्याचा प्रयत्न करतील. तर त्यांच्या वतीनं मी तुम्हाला आश्वस्त करतो, आज तब्बल 25 वर्षानंतर एकमेकाचे चेहरे बघण्याचा योग आला. तर 25 वर्षानंतर हा योग आलेला आहे. तर ह्या आठवणी आपापल्या मनात कुठेतरी कोपऱ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर घरी गेले की प्रपंचाच्या नादात सगळं विसरून जाल. नशीब नटीने मिठी मारली होती ती सोडून तुम्ही आलाय, ही काय बारकी गोष्ट नाही. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साळुंखे सर, आमचे गुरु, त्यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांचाही मनापासून 2001-2001च्या बॅचकडून आभार मानतो. तसेच एच.एन. सर असतील,
नलवडे सर असतील, DB शिंदे सर असतील. DB शिंदे सर आणि मॅथ्स माझं नेहमी त्यांचं ऋणानुबंध खूप आवडायचा विषय, परंतु भविष्यात मला काय मॅथ्स ठेवता आला नाही. नंतर आमचे AS ढवळे सर, वैजनाथ मामा, मॅडम या सर्वांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्यामुळं हा कार्यक्रम झाला, तुमचे हे आभार. आणि आता हे इथून पुढं जेवण आणि विविध कार्यक्रम होतील. म्हणजे आता चालू हां, आता भाषणं वगैरे आपली झालेले आहेत. हा कार्यक्रम संपला, नंतर जेवणानंतर उर्वरित कार्यक्रम होईल.